सुद्धा 2-3 कार्यक्रम आहेत, धमासापला पण एक कार्यक्रम आहे आणि अशा ह्याच्यात वेळेत वेळ काढून जे आपण सर्व उपस्थित राहिला त्या सर्वांचं प्रथमतः स्वागत। आणि मी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन, ज्यांचं सातारा जिल्ह्यात पण आहे, सगळं कार्यक्षेत्र पुण्यात पण आहे, महाराष्ट्रातही अन्य ठिकाणी आहे, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आमचे मित्र संजय बोरवडेंनी अगदी पहिल्यांदाच सांगितलं थोडक्यात बोला। त्याचं कारणच असं आहे की प्रमुख वक्त्यांना आपल्याला वेळ करून द्यायचा आणि वेळेत कार्यक्रम चालू होतो, ही अतिशय आनंदाची बाब आहे। आज बाळासाहेब लबडे या लेखकाचं चिंबोरे युद्ध या कादंबरीचा प्रकाशन सोहळा आणि विशेषतः या संदर्भामध्ये ज्यांनी या कादंबरीवर लिहिलेलं आहे, प्रस्तावना लिहिली आहे, मनोगत लिहिलं आहे, असे डॉक्टर दीपक बोरगावे आणि दागू काळे हे बोलणार आहे। त्यामुळं या आजच्या कार्यक्रमाला विशेष महत्व आहे, कारण नुसतं प्रकाशन होत नाही, तर प्रकाशन होत असताना ज्यांनी कादंबरी पूर्ण वाचलेली आहे, ज्यांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे, अशी मंडळी इथं बोलणार आहे। त्याचबरोबर ज्यांनी वास्तविक दामोदर मावजो येणार होते, परंतु वेळेची मर्यादा, येणं जाणं यामुळे ते येऊ शकले नाही, पण त्यांनी या पुस्तकावर लिहिलेलं आहे। आणि विशेषतः बाळासाहेब लबडे यांच्या पूर्वीच्या ज्या कादंबऱ्या होत्या, या कादंबऱ्यावर याच पतसंस्थेने बाळासाहेब लबडे यांची कादंबरी स्वरूप आणि चिकित्सा यामध्ये त्यावेळेला भारत सासने, इथं आता उपस्थित असलेले डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख, दीपक बोरगावे हेही सहभागी झालेले होते आणि युट्यूबवर त्याची लिंक आहे, युट्यूबवर सगळ्यांना आपल्याला ते बघायला मिळत आहे। मला असं वाटतं की या पुढच्या कालावधीमध्ये पुस्तकाच्या संदर्भामध्ये असंच वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे। आणि हे का केले पाहिजे, तर मी माझ्या वाचनामध्ये श्लोक आला, त्याच्यामध्ये असं म्हटलंय, तैलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत शिथिल बंधना मुळख हस्तेन दावेम एवम बदती पुष्टिकम। तर पुस्तकाने असं म्हटलंय त्याच्यामध्ये, माझं तेलापासून रक्षण करा, पाण्यापासून रक्षण करा आणि माझं महत्व न कळणाऱ्या मूर्खाच्या हाती मला देऊ नका, अशी माझी विनंती आहे। आणि मी जेव्हा हा विचार करतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्या 5 शाळा आहेत, 2 प्राथमिक, 3 माध्यमिक, आणि त्या शाळा विशेषतः दुर्बल घटकावरती आहेत। तर त्यांना पहिल्यापासून वाचण्याची सवय लावली नाही, तर त्यांच्यासारखी विद्यार्थी मोठे झाल्यानंतर चिंबोरे युद्ध सारखी कादंबरी वाचणार, आणि जर त्यांनी कादंबरीच वाचली नाही तर त्यांना कुठल्या कादंबरी वाचल्या पाहिजे, त्यामुळं सातारला एक ग्रंथमहोत्सव असतो आमचा, गेली 25 वर्ष चालू आहे, तो महाराष्ट्रामध्ये पॅटर्न आहे। त्या ठिकाणी सगळी प्रकाशक मंडळी येतात, म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की साहित्य संमेलना एवढीच पुस्तकाची विक्री तिथे होती, म्हणजे आंबेडकर वगैरेच्या वेळेला तर त्यावेळेच्या 10 पटीने आमच्याकडे विक्री झाली। पण त्याहीपेक्षा सातारा शहर हे पुस्तकाचं गाव शासनाने न करता सुद्धा झालेलं आहे, म्हणजे त्या ग्रंथ महोत्सवामध्ये वर्षभर मुलं पैसे साठवतात, पालक पैसे साठवतात, विशेषतः मुलांना जाणवू देण्यासाठी, आणि पुस्तकाची तुडुंब खरेदी होती, जिल्ह्यातली मंडळी येतात। हे मी एवढंच सांगितलं की दीपलक्ष्मी पतसंस्था ही सातारमध्ये आणि पुण्यामध्ये अशी विशेष प्रयत्न करत आहे। बाळासाहेब लबडे यांची माझी ओळख अविनाश सांगोलेकर त्यांच्यामुळे झाली, विशेषतः कारण त्यांचा कार्यक्रम घेतला होता, ते म्हणले की बाळासाहेब लबडेंचं पण ग्रंथांच्यावर कार्यक्रम आहे। म्हणलं कोण बाळासाहेब लबडे, कशाला, तुमचा आम्ही घेतोय ना, नाही म्हणले घ्यायचा आहे त्यांचा, पण आम्ही घेतला। पण त्यावेळेला जी चर्चा झाली त्यावेळेला सकाळ सकाळी, परंतु माझ्या लक्षात आलं की हे घरगुंडरी व्यक्तिमत्व आहे आणि
वेगळ्या वेगळ्या पद्धतीतून लिखाण त्यांचं विशेषतः आपल्या समोर सगळ्यांच्या समोर येत आहे ही अतिशय महत्वाची बाब आहे. म्हणजे त्यांच्या यापूर्वीच्या ज्या कादंबऱ्या ज्या म्हणजे पहिली पिपीलिका मुक्तिधाम, त्याच्यानंतर शेवटची लाओग्राफिया आणि काळबेकर लयवाण, आता हे चिंबोरी. पण या तिन्ही कादंबऱ्या विशेषतः लेखकांच्या मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीतून समीक्षकांच्या मध्ये चांगल्या पद्धतीतून काढल्या जातात. समीक्षापेक्षा लेखक विशेषतः म्हणतो. लक्ष्मीकांत देशमुख या त्यांच्या साहित्यावर जेव्हा चर्चा करत होते तेव्हा ते असं म्हटले की मी या कादंबऱ्या दोनदा वाचल्या. जेव्हा हा एक वेगळेपणा आपल्यापर्यंत दिसतो तेव्हा आपल्या समाजाचं पण तो कर्तव्य आहे की आपण अशा लेखकाचं जे साहित्य आहे ते लोकांच्या पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवलं पाहिजे. आणि विशेषतः म्हणजे मला आठवते लहानपणी जेव्हा कारखान्यावर कार्यक्रम असायचे, साखर कारखान्यात, तेव्हा बघा आपण बघितलं की नाटक असायचं, संगीत कार्यक्रम असायचे, विशेषतः अशी व्याख्यानं असायची. ते सगळं गेलंय आता थोडं. केसरीचं मी मला माहिती आहे की तेव्हा आमच्याकडे प्रभू देसाई आले होते साहित्य संमेलनाच्या वेळेला. पण केसरीने जे काम करून ठेवलेलं आहे ते किती महत्वाचं आहे ते आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य लढ्यातले आपण संदर्भ वाचतो, कुठलेही संदर्भ वाचतो तरी केसरी हा विशेषतः त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आज केसरीचे उपसंपादक माननीय रामदास नेवुकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर माझा सांगायचा उद्देश हाच होता की आपल्याला याच्या पुढे जेव्हा आपण बघतो की संस्था मोठ्या मोठ्या जाहिराती करतात, संस्थापकाचा वाढदिवस आणि कुणाचं काय आणि कुणाचं काय, परंतु आमच्या या पतसंस्थेने विशेषतः पाळलेलं आहे की आमच्या पतसंस्थेची आपल्याला जाहिरात कुठेही दिसणार नाही. जो काही जाहिरातीचा खर्च आहे तो अशा कार्यक्रमांना करणं ही एक महत्वाची बाब आम्ही या ठिकाणी केलेली आहे. मला दुसरं एक सांगितलं पाहिजे की आपण म्हणतो की बोल बोलता, म्हणजे तुकाराम महाराजांनी म्हटलं बोल बोलता वाटे सोपे करण्याकरता टिर कापे. म्हणजे बऱ्याच गोष्टी नुसत्या बोलायला सोप्या असतात, प्रत्यक्षात काही करायला गेलो तर मात्र आपली चांगलीच गाळ. परंतु बाळासाहेब लवडेंनी विशेषतः जे काही फॉर्म वापरलेले आहेत, ज्या पद्धतीतून कादंबरीची मांडणी केलेली आहे ती फार महत्वाची आहे. जेव्हा चिंबोरी युद्ध हे नाव मी वाचलं तेव्हा मला लहानपणापासूनची आपल्या आठवणी आठवतो. म्हणजे आपण जे काय आठवतो, कारण खेकड्याचा कायम संबंध आहे. खेकड्याची अवलाद आहे, खेकडे एकमेकाला वर येऊ देत नाही, म्हणजे आपल्याला बाकी आठवणार नाही, खेकडा म्हटलं की आपल्याला लक्षात येतो. आणि हा खेकडा विशेषतः सगळीकडे मिळेल, समुद्रात मिळेल, अगदी खेडेगावाच्या ओढ्याच्या खाली अलीकडे मिळेल. खेडेगावामध्ये मंडळी तर मग ती रात्रीचा त्याचा उपयोगच असतो, जाऊन ती खेकडे आणायची, त्याचं कालवण करायचं. पण ते खेकडा हा विशेषतः त्याच्या माध्यमातून जे काही या संदर्भामधले जागतिक प्रश्न मांडलेले आहेत ते फार महत्वाचे. म्हणजे हसण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, मी जास्त बोलणार नाही, परंतु मला त्यांचं एक वाक्य भेटलं जेव्हा आठवतं. ते असं म्हटले का किराणा माल दुकानातल्या विक्री करणाऱ्याला ही कादंबरी मी दिली आहे, त्यांनी 2 दिवसात वाचून संपली. इतकी त्याला आवड. कारण या कादंबरीमध्ये विशेषतः वाचताना अजिबात कंटाळा येत नाही. आणि सगळे संदर्भ आले, खोक्याचा संदर्भ आलाय, तुमच्या नोटा ज्या हे झालेल्या आहेत, नोटा बाद झाल्या त्याचा संदर्भ आलेला आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा संदर्भ आहे. सगळं त्या सगळ्या चिंबोरीच्या माध्यमातून, खेकडा आणि बाकीच्या माध्यमातून केलेली आहे. त्यामुळे ही कादंबरी विशेषतः जो वाचन करत असतो त्याला त्याच्या ताब्यात गेल्यानंतर लवकर समजतं असं मला वाटतं. जसं केसरी रोचा वाचक आहे, लोकसत्तेचा वाचक आहे, प्रभातचा आहे, तर माझ्या लक्षात असं आलं की हे वाचत असताना जो वाचतो त्याला वेगवेगळे संदर्भ लगेच मिळतात. या कादंबरीतले संदर्भ लगेच आपल्याला जाणवतात. परंतु त्यांनी या कादंबरीच्या माध्यमातून जो काही प्रयोग केलेला आहे तो फार महत्वाचा आहे. आज या ठिकाणी भारत सासणे बोलणार आहेत, बोरगावे बोलणार आहेत, दागो काळे बोलणार आहेत, विशेषतः संपादकांच्या भूमिकेतून नेहुलकर बोलणार आहेत, लक्ष्मीकांत देशमुख साहेब या ठिकाणी हजर आहेत. परंतु पुन्हा ते या कादंबरीवर सुद्धा बोलू शकतील. आज जरी त्यांना बोलायचं असलं तरी सुद्धा बोलू शकतील. परंतु पुण्यासारख्या ठिकाणी एवढी सुद्धा लोक येणं ही सोपी गोष्ट राहिलेली नाही. परंतु बाळासाहेब लवडेंनी पुण्यात येऊन सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं लोकसंपर्क केलेला आहे. आणि ते कादंबरी हा वास्तविक नंतरचा त्याचा विषय आहे, पण त्याचं किती लेखन आहे किंवा त्याचं PhD असेल सगळं ज्याचं सांगत बसत नाही, पण कविता संग्रह असतील तर सगळंच लेखन त्याचं ते कादंबरी एक फॉर्म असा असतो की ज्याच्यामध्ये सगळी मांडणी करतात. त्याच्यामध्ये बघितलं तर कादंबरीमध्ये चुटके आले,
कादंबरीमध्ये वेगवेगळे प्रकार म्हणजे कविता पण आल्या थोडक्यात सगळे येतं. कादंबरी हा प्रकार नसता, जसं नाटक म्हणतो आपण, नाटकामध्ये सगळे फॉर्म त्या दिग्दर्शकाला वापरता येतात, तसं कादंबरीमध्ये सुद्धा लेखकाला सगळ्या पद्धतीतून मांडणी करता येते. ही कादंबरी नक्की गाजेल याचा मला विश्वास वाटतो. आज या कादंबरीचे प्रकाशक माळी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. विशेषतः आपणा सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं प्रस्ताव थांबवतो. ते साहेब बाळासाहेब लबडे यांची ही जी कादंबरी किंवा त्यांच्या चारही कादंबऱ्या जरी पाहिल्या तर चिटणीसांनी त्यांचं निरीक्षण अचूक पद्धतीने मांडलेले त्या सगळ्या काव्यात्मक कादंबऱ्या आहेत असं म्हणता येईल. तर त्यांच्या बाकीच्या म्हणजे पुस्तकाच्या वैशिष्ट्याबद्दल सर्व मान्यवर ते बोलतीलच, परंतु जसं मंचावर मान्यवर व्यक्ती त्या म्हणजे साहित्य क्षेत्रातील दिग्गज लोक आहेत, तसं श्रोत्यांमध्ये पण काही महत्त्वाची नावं आहेत. मी ती फक्त वाचून दाखवतो आणि पुढे बोलू. आपण अनुराधा काळे पुण्यातल्या लेखिका इथं उपस्थित आहेत, ज्यांचं नगरमध्ये जाऊन रेफरन्स लायब्ररी पाहणं गरजेचं आहे. म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये कुठल्याही लिपीतलं, मला वाटतं तुमची पण सही घेतलेली असे शबीर शेख इथं आलेले आहेत की त्यांच्याकडे 10,500 ग्रंथ आहेत. नगर जिल्ह्यातल्या कुठल्याही भाषेतल्या कुठल्याही लिपीतल्या आणि कुठल्याही विषयावरचा ग्रंथ त्यांच्याकडे आहे. असे शबीर शेख खास नगरून इथं आलेले आहेत. तसंच लबडे सरांचे युनिव्हर्सिटीतले मित्र आणि कवी शरद दैफळे थेट सोनईवरून आले ते यशवंतराव गडाखांच्या गावावर. त्यानंतर आमचा पारनेरचा एक चांगला उभरता कवी म्हणता येईल आणि प्रस्थापित कादंबरीकार जेव्हा जिंदाडीत आहे, एक भाकर 3 चुली सध्या त्याचं गाजतं आहे पुस्तक. नंतर पिंपरी चिंचवडमध्ये त्या परिसरामध्ये दिलासा नावाचा जो साहित्यिक मंच चालवतात, ज्यांनी अनेक प्रयोग केलेले, स्मशानात सुद्धा कवी संमेलनं घेतलेली, मला आठवतं 20-25 वर्षापूर्वी झाडावर सुद्धा कवी संमेलनं घेतले. असे वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग राबवणारे सुरेश कंक इथं आहेत. आत्ताच आपल्यामध्ये प्रसिद्ध गझलकार आणि समीक्षक अविनाशजी सांगोलीकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यानंतर श्री व सौ येऊलकर दोघेही उपस्थित आहेत. त्यानंतर चित्रपट क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे रामकुमार शेडगे सर इथं आलेले आहेत. प्रसिद्ध गझलकार आख्यान कवी बबन धुमाळे इथं उपस्थित आहेत दौंडवरून. प्रसिद्ध कादंबरीकार लक्ष्मीकांतजी देशमुख पण आलेले आहेत. हबप अशोक बोरे आलेले आहेत. आणि मनमाडमध्ये ज्यांनी आज अनेक वर्ष वास्तव्य केलं, अनुष्टुप परिवाराशी जे जवळून जोडलेले होते असे प्रसिद्ध कवी गझलकार खलील मोमीन सर पण इथं आहेत. तर सर्वांनी एकदा उपस्थितांनी आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजवा, स्टेजवरच्यासाठी आपण वाजवतो नेहमी. अजूनही गर्दी वाढत आहे आणि मला वाटतं कार्यक्रम संपेपर्यंत गर्दीचा कडेलोट होऊ शकतो. मंचावर बसलेले सर्व मान्यवर आपल्याला परिचित आहे, त्यांचा वेगळा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही, तरी औपचारिकता म्हणून मी एका वाक्यात सांगतो. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि वेगळे राईच्या स्वप्नांचा उलगडा अदृष्ट असे एकाहून एक वेगळ्या एक आपण ज्याला आपण चित्रमय शैलीमध्ये त्यांनी म्हणजे सगळं मांडलेलं आहे असे भारतजी सासने. त्यानंतर प्रसिद्ध अनुवादक, इंग्रजीचे प्राध्यापक राहिलेले आणि एक चांगले म्हणजे महाराष्ट्रातले निवडक बोटावर मोजणे इतके जर वाचक आपण काढले तर त्याच्यामध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांचं मिळून साऱ्याजणीमध्ये आता सदर चालू आहे असे डॉक्टर दीपकजी बोरगावे यांच्या शुभ हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. त्यानंतर शेगाव बुलढाणा इथून आलेले पौष्टिक खात्यात असलेले म्हणजे पौष्टिक अनुभव ज्यांना आहेत पुष्कळ आणि जे अन्यरण्यसारखे ज्यांचा कविता संग्रह आहे, जे स्वतःचं बीज मला वाटतं ग्रंथ वितरण त्यांचं आहे. शेगावला मी अनेक वेळा गेलो पण त्यांच्या तिथे जायचं राहिले. पण आमचे मित्र आपल्या सगळ्यांना परिचित असलेले दागो काळे ते वेगळ्या प्रकारच्या समीक्षेसाठी प्रसिद्ध आहेत की जी पुस्तकं शक्यतो अलक्षित मानवली जातात किंवा काही भाषिक प्रयोग ज्याच्यामध्ये केलेले, भाषिक व्यवहार म्हणून पूर्वी 15-20 वर्षापूर्वी जी चळवळ उभी राहिली ती त्याच्यातले महत्त्वाचे आध्वर्य आहेत. आणि त्यानंतर हे नाव मी मुद्दाम शेवटी ठेवलेलं आहे, प्रमुख पाहुणे रामदासजी निवडकर. 1992 साली तुम्ही नगरला होता, MIDCला तुमचं नगर केसरीचं ऑफिस होतं आणि राज्य पातळीवरची कथा स्पर्धा घेतली होती. त्यांच्या हस्तेच मला पुरस्कार मिळाला होता राज्य पातळीवरच्या कथा स्पर्धेतला पहिला. म्हणजे ती माझी व्यक्तिगत आठवण आहे म्हणून मी त्यांचं नाव शेवटी घेतोय. आता यानंतर ज्या मुख्य कार्यक्रमासाठी आपण आलेलो आहोत त्याच्यात जास्त वेळ न दवडता आपण चिंबोरे युद्ध या प्रायोगिक ज्याची चर्चा सगळीकडे चालू आहे तर त्याचा जो पत्रिकेत क्रम आहे, सन्मान आपण सर्वांचे नंतर घेणार आहोत सत्कार. युवराज माळी सरांना दुसरीकडे एक कार्यक्रम आहे, त्यांना जायचे, ते जळगाववरून आले प्रकाशन. तर आपण प्रकाशन समारंभ आधी आपण करतोय
मी मान्यवर कादंबरी आहे. पहिल्या 3 कादंबऱ्या अजून डायजेस्ट व्हायच्यात काही लोकांना. बरोबर ना संदीपराव? हा, वाचलंय का नाही एखादं? तुम्ही वाचलंय का म्हणे? हा, वाचलं. म्हणजे आमच्या जिल्ह्यातले लोक माणसं आहेत ते, अनेक बॉडीवर आहेत विद्यापीठाचे वगैरे, म्हणून मी त्यांना बोललो. आमचे मित्र आहेत मुख्य म्हणजे, तर ते पण इथं उपस्थित राहिले वेळात वेळ काढून. तर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी चिंबोरे युद्ध या कादंबरीचं प्रकाशन करावं. देशमुख साहेब. या. प्रकाशक युवराज माळी सर, चला. प्रकाशक आहे. लक्ष्मीकांतजी, क्षमस्व. सरजी या, सांगा. या. सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आणि वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये ज्यांचा वकूफ आहे अशी सर्व मान्यवर मंचावर उपस्थित आहेत आणि आपण सर्व आपल्या सर्वांच्या साक्षीने हा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. दीपकजी बोरगावे यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते चिंबोरे युद्ध या बाळासाहेब लबडे यांच्या कादंबरीचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या साक्षीने झालं असं मी जाहीर करतो. यानंतर आपण वळू या मान्यवरांच्या सत्काराकडे. मी प्रथमतः भारतजी सासने सरांचा सत्कार करण्यासाठी श्री चिटणीस सरांना विनंती करतो. दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन आणि मुख्य म्हणजे इतिहासात एक बाळाजी आवजी चिटणीस प्रसिद्ध होते संभाजीराजांच्या काळामध्ये. तर त्या चिटणीसांची परंपरा सांगणारी, साहित्यातील चिटणीसी करणारे नवं नेमकं दर्जेदार काय आहे, त्यांची परंपरा नाही, त्यांचेच वंशज आहेत ते तर आहेच, पण ती परंपरा जी इमानी साहित्याप्रती त्यांचं जे इमान आहे, निष्ठा आहे, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आजकाल 2 रुपये कोणी कोणासाठी खर्च करत नाही. तर हा माणूस साताऱ्यात इथं येतो, इथं हॉल घेतो, इथं लोकांना बोलवतो. आणि मागच्या वेळी त्यांनी लबडे सरांच्या याच्यावर कार्यक्रम घेतला होता. मलाही त्यांनी आश्वासन दिलेले, बघूया आता कधी काय होते ते. यानंतर पुढचा सत्कार डॉक्टर दीपकजी बोरगावे सरांचा मी दत्तात्रय गुढीसागर, संचालक दीपलक्ष्मी पतसंस्था यांना विनंती करतो की त्यांनी शाल, पुस्तके आणि जी काय भेट आहे ते देऊन डॉक्टर दीपक बोरगावे सरांचा सत्कार करावा. टाळ्यांच्या गजरात यानंतर केसरीशी गेली अनेक वर्ष ते निष्ठेने लिहितात, त्याच्यामध्ये त्यांचे अग्रलेख आजही नगरकरांच्या स्मरणात आहेत असे रामदासजी नेवलकर सर यांचा सत्कार मी भारतजी सासने सरांना विनंती करतो. त्यांनी नेवलकरांचा सत्कार करावा. यानंतर विदर्भातून आलेले शेगावचे प्रसिद्ध समीक्षक कवी दागो काळे सरांचा सत्कार मी डॉक्टर दीपकजी बोरगावे सरांना विनंती करतो की त्यांनी दागो काळे यांचा सत्कार करावा. दागो हे फार थोड्या आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांना जातात असं माझं निरीक्षण आहे. आम्ही यापूर्वी नागपूरला सुधाकर गायधनी सरांच्या पुस्तक प्रकाशनाला आम्ही होतो, त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मला त्यांचं दर्शन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात माळी सरांना मी विनंती करतो त्यांचा सत्कार भारतजी सासने सरांच्या हस्ते व्हावा. अथर्व प्रकाशन नावाची त्यांच्या प्रकाशन संस्था आहे. जळगावमध्ये ज्या 2 महत्त्वाच्या प्रकाशन संस्था आहेत त्यातली एक प्रकाशन संस्था, आणि तेही चांगल्या साहित्यांना प्रकाशित करतात.
जे इच्छुकांनी संपर्क साधायला हरकत नाही, त्यांचा नंबर घ्या, दर्जेदार साहित्य ते नक्कीच प्रकाशित करा. यानंतर ज्यांच्यामुळे हा सगळा योग जुळून आलेला आहे ते डॉक्टर बाळासाहेब लबडे, लेखक म्हणून त्यांचा सत्कार मी रामदासजी निवडकर सरांना विनंती करतो की लेखक, कवी, गझलकार, प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब लबडे यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करावा. रामदासजी निवडकर सर, चिटणीस सर तुम्ही या. संचालन करणारे आणि ज्यांचं महत्वाचं म्हणणं आहे सातारला कार्यक्रम की आपण ठरला होता त्यांच्या साहित्यावर चर्चा करायची सांगोलीत असेल तर तो होणार, म्हणजे काय मोकळाच काय नाही, नक्की आपण ऑगस्टमध्ये करूया. त्याचा सत्कार मान्य भारत संस्थेने करावा. या बाजूला या असावा सर. सत्कार वगैरे घेण्याची फारशी सवय नाही. मी आपला गावाकडचा माणूस आहे, अधूनमधून शहरात येतो. तर सरांनी आश्वासन दिलेलं ते पूर्ण करतील, फक्त काही तांत्रिक अडचणीवर राहिलेलं आहे. पण त्यांच्या सातारला त्यांनी दीपलक्ष्मीच्या वतीने गझलचं एक मोठं संमेलन घेतलेलं होतं. मी सर्जेराव रणखाम सरांचं सुद्धा स्वागत करतो. ते थेट देगलूरवरून इथं उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचंही दर्शन मला अनेक वर्षांनी होते. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माणसं येतात, म्हणजे दर्जेदार साहित्याची एक वाङ्मयाची भूक रसिकांना आहे हे त्यातून अधोरेखित होतं. तर यानंतर आपण वळूया मनोगताच्या कार्यक्रमाकडं. तर मी सर्वप्रथम अथर्व प्रकाशनाचे प्रकाशक युवराज माळे सरांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपण इथं जमलेले सर्व चिंबोरी युद्ध या कादंबरी निमित्ताने मला असं कधी बोलायची सवय नाही आहे, त्याच्यामुळे मी फक्त थोडक्यात आमच्या प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली याच्या अगोदर ती एक कादंबरी होती सरांची, शेवटची लावोग्राफी. तिची जवळजवळ आता एडिशन संपण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आणि सरांचं जे लिखाण आहे ते वेगळ्या धाटणीने असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात त्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रात होत असते आणि त्याच पद्धतीने हे पुस्तक चांगलं खपेल अशी अपेक्षा करतो आणि सरांना पुढील लिखाणासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुम्ही जी काही आर्थिक अपेक्षा केलेली आहे ती नक्कीच पूर्ण होईल, कारण सरांच्या प्रायोगिक कादंबऱ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वलय निर्माण करतायत. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी प्रत्यक्ष लेखकालाच आपल्यासमोर बोलवतो आहे. डॉक्टर बाळासाहेब लबडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज ज्येष्ठ साहित्यिक कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत सासने सर, त्याचबरोबर अनुवादक, समीक्षक, कवी डॉक्टर दीपक बोरगावे सर, त्याचबरोबर केसरीचे उपसंपादक श्री रामदास निवडकर सर, दीपलक्ष्मी पतसंस्थेचे असलेले अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ श्री चिटणीस सर, त्याचबरोबर खास शेगावहून आलेले समीक्षक दागो काळे सर, या सर्वांच्या शुभ हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये आज मला मार्गदर्शन करणारे आदरणीय असणारे अनेक व्यक्तिमत्व आज उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख सर, त्याचबरोबर अनुवादक ज्येष्ठ साहित्यिक आपले साळुंके सर,
त्याचबरोबर आमचे मित्र रणखाम सर आणि की भरपूर लोक आहेत की ज्यांची नावं घेता येतील. डॉक्टर अविनाश सांगोलेकर सर तर मराठी विभाग प्रमुख, गझलेचे आद्य समीक्षक असे राहिलेले आहेत. आणि त्याचबरोबर आमचे गझलकार मित्र आहेत पवन धुमाळ सर, दिलासाचे अध्यक्ष कंक आहेत, इतर सर्व बप्पा गोरे महाराज आहेत. त्याचबरोबर माझी पत्नी आहे की ज्याच्यामुळे मी लिहू शकतो, कारण ज्याची बायको सक्षम आहे तो लेखक पुढे जाऊ शकतो. हे सगळ्यात म्हणजे मोकळ्यापणाने सांगायची गोष्ट आहे. आज दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामुळे मला एक खरं बळ मिळालेलं आहे. मागच्या अनेक कार्यक्रमांमध्ये मिळालेलंच आहे, कारण माझ्या गझल संग्रहाचं प्रकाशन त्यांच्याच संस्थेच्या बॅनर खाली झालेलं होतं. त्यानंतर कादंबरीवरची चर्चाही झालेली आहे. त्यामुळे अशी जी दानशूरता आहे ती समाजामध्ये आजच्या ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये दिसायला मिळते आहे. ही फार दुर्मिळातली दुर्मिळ गोष्ट आहे, कारण आज कोणी कोणावरती एवढी मेहनत घ्यायला तयार नसतो. आणि त्यामुळं शिरीष चिटणीस सर यांचं जेवढे मानावे तेवढे आभार कमी आहेत. त्याबरोबरच हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम आकाराला यावं म्हणून एवढ्या लांबून आलेले आमचे शब्बीर भाई आहेत, त्याचबरोबर देवा झिंजाड सर आहेत, इथे असणारे शरद दैपळे सर आहेत, अगदी नेवाशाच्या अलीकडून सोनाईवरून आलेले आहेत इतके, किंवा मराठी अभ्यास मंडळाचे असलेले अध्यक्ष आहेत या ठिकाणी उपस्थित असलेले. त्याचबरोबर आता नुकतेच आलेले आमचे मित्र डॉक्टर राजाभाऊ भैलुमे सर, हा शिरूरवरून, शिरूरच्या इथे ते नोकरी करतात एवढे. आणि असे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाशक, की प्रकाशकांनी मला कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास दिलेला नाही सगळ्यांना. म्हणजे काय की पुस्तक यायचं म्हटलं की ते पुस्तक किती काळ येईल हे पोटळीत लपलेल्या जादूसारखं असतं ते एखाद्या. आणि त्यामुळं आपण जेवढ्या अपेक्षित वेळेमध्ये पुस्तक येतं त्याच्यासारखा आनंद जो असतो तो दुसऱ्या लेखकाला असत नाही. आणि त्यामुळे अथर्व पब्लिकेशन जळगाव यांचा मी मनापासून आभारी आहे की त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये हे जे पुस्तक आहे ते आकाराला आणले. याच्या आधीचे आणले, मुंबई बंबईची दुसरी आवृत्तीही त्यांनी काढलेली आहे. त्यामुळे एक चांगले प्रकाशक मला लाभले, याचा मला मनस्वी आनंद आहे. आपण सर्व इथं उपस्थित राहिलेला लहान थोर मला आशीर्वाद देण्यासाठी ती एक माझ्या जमेची बाजू आहे. आता ही माझी 4थी कादंबरी आहे आणि ह्या 4थ्या सगळ्या 4 कादंबऱ्या एकंदरीत माझ्या साहित्य प्रवासाचे जर साक्षीदार कोण असतील तर ते बोर्डे सर आहे. कारण की आम्ही त्यांच्या बोर्डाला धरून पुढे आलेलो आहोत. सर्वात प्रथम महाद्वारला माझ्या जी समीक्षा लिहिली होती ते संजय सोनवणे सर यांनी लिहिलेली होती. आणि तेव्हापासून एक ललित साहित्यात म्हणून समीक्षेमध्ये होतोच मी तसा, कारण फर्ग्युसन कॉलेजला असताना तिथपासून मला श्रीकृ कानडे नाट्य समीक्षा पारितोषिक मिळालं होतं. गणा जोगळेकर त्यावेळेस विभाग प्रमुख होते. साहित्य सकारमध्ये आम्ही असायचो. आणि तिथून एक आम्ही काय खेड्यातून आलेले गुजरे, कोपऱ्यात बसणारे असे मुलं, फर्ग्युसनची मुलं म्हणजे काय रस्त्याने सुद्धा वाचत जाणारी, हाय टॅलेंटेड असतं, पण अशा कॉलेजमध्ये मी पहिला नंबर मिळवला, त्याचा मला मनस्वी आनंद झाला. तर तेव्हापासून काही गाडी माझी थांबली नाही. लेखनाचं काय की ही जी कादंबरी आहे चिंबोरे युद्ध, त्या चिंबोरे युद्ध या कादंबरीबद्दल मी थोडक्यात एक 2-3 मिनिटात सांगेन आपल्याला. की प्रत्येक कादंबरीचा एक चेहरा असतो आपण त्याला म्हणतो, आणि प्रत्येक कादंबरीचा एक रस असतो. तो रस जो आहे तो लेखकाला ओळखता आला पाहिजे. म्हणजे तिचा जर हास्य भाव असेल तर तो फारच्या अंगाने जाईल, ह्या अंगाने जाईल, असं आपल्याला तिचा एक म्हणून एक चेहरा जो असतो तो आपल्याला लेखकाला रेखाटावा लागतो. आणि त्याच्यामधून लेखक हा पहिल्यांदा वगळावा लागतो. कारण आपण जर त्या पात्रांवरती, त्या विचारांवरती जर हवी व्हायला लागलो तर मग लेखक कळसूत्र्या बाहुल्यांसारखा त्या पात्रांना चालवतो आहे असं वाटायला लागतं. त्यामुळे प्रत्येक पात्र हे आपल्याला त्याच्या पद्धतीने गेलं पाहिजे, आपल्या पद्धतीने नाही गेलं पाहिजे, त्याच्या पद्धतीने गेलं पाहिजे. चिंबोरा हा जो शब्द आहे तो कोकणामध्ये विशेषतः खेकड्यांना वापरला जातो. आणि त्याला खेकड्यांचं युद्ध असं मी जे म्हटलेलं आहे की आमच्याकडे दाभोळची खाडी आहे, आणि दाभोळची खाडी जी आहे ती सगळ्यात जास्त पोटेन्शियल आहे असं मला वाटतं. कारण की आपण लेखकाला आपण कशावर लिहावं आणि कशावर लिहू नये हे स्वतःलाच समजलं पाहिजे. कारण ज्याच्यात सगळ्यात जास्त जीवनसत्व चांगली आहेत तो घटक निवडायला पाहिजे.
म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय सूक्ष्म पातळीवरती आणि चांगल्या पद्धतीने रेखाटन करता येतं. त्याच्यात चुका होण्याच्या शक्यता काहीच असत नाहीत आणि त्यामुळे कादंबरी ही कशी असते मी सांगितलं तुम्हाला की माझी एक व्याख्या म्हणून कादंबरीची आहे की आपण गझल लिहित असताना गझलचा जो नवशिका माणूस असतो तो सुरुवातीला काय करतो की मला जे म्हणायचं आहे ते लिहून काढतो सगळं एका कागदावरती. नंतर त्याच्यामध्ये काय काव्य आहे म्हणून त्याचे खयाल तयार करतो आणि मग त्या खयालांना तो याच्यामध्ये वृत्तामध्ये बसवतो. मग रदीफ काफिया सगळं येते आहे. गाडी चालवणाऱ्याला जसं डाव्या बाजूला बघायला लागतं, उजव्या बाजूला बघायला लागतं, समोरही बघायचंय मागंही बघायचंय. तशा पद्धतीने चांगली कादंबरी लिहिणाऱ्याला हे जे जामर आहे ते खूप चांगल्या रीतीने समजावून आपण मांडता आलं पाहिजे. म्हणजे आपण म्हटलं की कविता लिहितात, गझल म्हणजे काय 2 ओळींची कविता. मग गझल ही अशी आहे की तुमच्या अख्ख्या कवितेचा सार 2 ओळींमध्ये मांडायचा आहे. मग त्याला तो वा फॅक्टरला गेला पाहिजे आणि अधिक अर्थ बिटवीन द लाईन हा व्यक्त करता आला पाहिजे. म्हणजे 2000 पानं जरी लिहिली आणि 2000 पानांमध्ये जर वाचकाला एवढंच चिमूटभर जर मिळत असेल तर तो म्हणेल मी किती वेळ माझा वाया घालवला. त्यापेक्षा एका पानामध्येच जर तुम्हाला गागर में सागर भरता आला तर तो अधिक चांगल्या पद्धतीने होत असता आणि ती गोष्ट प्रतिमा प्रतिम रूपक हे करत असतं. कुठल्याही साहित्यामध्ये त्याचं काम करत असतं. त्यामुळे उपमा अलंकार रूपक या गोष्टी ज्या असतात त्या साहित्याला त्याचा जो खरा आशय द्रव्य आहे त्याला अधिक उठावदारपणे कलाकृतीमध्ये मांडण्यासाठी उपयोगी पडतात. म्हणून दाभोळखाडीचं जे जैव वैविध्यता आहे तिथलं जे निरीक्षण आहे, कोकणचं जे निरीक्षण आहे ते मला या सगळ्या कादंबरीमध्ये मांडताना उपयोगी पडलेलं आहे. आणि त्यामुळे याची कन्सेप्टच जी आहे ती मला नवीन कल्पना सुचली की मी त्याचा मुद्दा लिहून ठेवतो आणि जेव्हा मूड असेल त्याच वेळेस लिहितो. काही लोक सलग 3 महिने लिहितात, 6 महिने लिहितात, असं मी काही लिहित नाही. तर मला वाटलं की दर दिवसाला अर्धच पान लिहावं तर अर्धच पान लिहितो. आपल्या कॉन्शियसला जे प्रामाणिकपणे वाटतं ते लिहितो. आपण सर्व या ठिकाणी आलात. धन्यवाद. महत्वाचं म्हणजे आत्ताच त्यांनी जे सांगितलं की माझ्या पत्नीमुळं मी लिहू शकतो लिहितो, तर मी या ठिकाणी भारत शासनाला विनंती करतो की त्याचा या ठिकाणी आपण शाल देऊन सत्कार करावा. ते पत्नीने मगाशी त्यांनी कबुली दिली की ज्यांच्यामुळे मी एवढ्या 4 कादंबऱ्या एवढी सगळं वाङ्मय निर्माण केलं अशा आमच्या नबडे सरांचं मूळ गाव आखे कोरडगाव, शेवगाव तालुका, नांदेड जिल्हा. त्यांचं वास्तव्य झालं जास्त करून आळंदीला, शिक्षण झालं पंढरपूरला आणि सासूरवाडी नेवासा असे 3 तीर्थक्षेत्र असं एक ट्रायंगल त्यांनी साधलेलं आहे. वहिनींची चुलती आणि आम्ही एका केंद्रामध्ये शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. तर हा जो प्रामाणिकपणा खरं तर पत्नीचे बरेचसे पत्नी पीडितच कवी आणि लेखक आपण पाहतो, पण त्यांनी पत्नीबद्दल जी काही कृतज्ञता व्यक्त केलेली आहे ती वारंवार प्रत्येक वेळी करतात आणि ते खरं पण आहे, कारण मी या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. तर यानंतर म्हणजे मध्ये मध्ये मी जे बोलतो ते वातावरण थोडंसं हलकं करण्यासाठी, कारण सगळं विषय समीक्षेचा आहे, कादंबरीचा आहे, जड विषय आहे. यानंतर आपण मुख्य मनोगतांकडे वळूया. मी दागो काळे सरांना विनंती करतो की त्यांनी चिंबोरी युद्धाचं जे काही आकलन केलेलं आहे ते आकलन आपल्या समोर मांडावं. दागो काळे सर. आदरणीय विचारपीठ, आयोजक संस्था, लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, अथर्व पब्लिकेशन, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कथाकार माननीय भारत शासनेसह प्रमुख पाहुणे, ज्याच्या शुभहस्ते कादंबरीचे प्रकाशन झाले ते मित्र डॉक्टर दीपक बोरगावे, प्रमुख पाहुणे रामदासजी नेहुलकर, प्रमुख उपस्थिती श्री चिटणीस श्री युवराज माळी, मित्र संजय बोरुडे, बाळासाहेब
लवडे आवर्जून येथे उपस्थित झालेले माननीय श्री लक्ष्मीकांत देशमुख, सांगोलेकर सर, खलील मोमीन सर, एक विलास माडी आणि येऊल मॅडम हे आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहे. रसिक बंधू भगिनींनो, मी तसा वक्ता नाही आहे. या कादंबरीकाराच्या प्रेमापोटी कादंबरीचे एक वाचक म्हणून मी उभा आहे आणि वाचक म्हणूनच काहीतरी सांगण्याचा एक प्रयत्न मी तुम्हाला करणार आहे. बाळासाहेब लवडे समकालीन वास्तवाची जाणीव करून देणारे आजचे महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. अलीकडेच त्यांच्या पिपलिका मुक्तिधाम, शेवटची लाओग्राफिया, काळमेकर लाईव्ह या 3 कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. चिंबोरे युद्ध ही त्यांची 4थी कादंबरी. लोकशाही समाजव्यवस्थेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, त्याच्या आम्ही असण्याला खूप महत्त्व आहे. आम्ही ही एक मानवी साखळी आहे, एक समष्टी आहे. ती कोणत्याही अर्थाने ओलांडली जाते तेव्हा येणारा काळ अराजकीय घडामोडींचा असतो. तो मानवी अस्तित्वाच्या विरूपीकरणाचा असा एक काळ असतो. त्या अवस्थेत आपण आपले असतेपण गमावलेले असते. त्यात आपल्या सर्वांगाने झालेल्या अवस्थांतराची गोष्ट आहे. ती लेखकाने खेकड्याच्या रूपकात कथन केली आहे. त्यात इतर जलचरे आहेत, परंतु कोणत्याही परिस्थितीत जगण्याच्या मानवी शक्यता लेखकाला खेकड्याच्या रूपकात दिसलेल्या आहेत. आपल्या सभोवताला असणाऱ्या जीवन जाणीवांच्या रूपात आपण आपल्याला पाहत असतो. प्रामुख्याने मानवी संस्कृतीचा घटक म्हणून जसा आपला विचार होत असतो तसा समकालीन व्यवस्थेचाही आपल्यात सहभाग असतो. तो आपल्या असण्याचा अभिन्न असा घटक असतो. तो सहमतीचा तसेच असहमतीचाही असू शकतो. त्या व्यवस्थेला विसंवादी होण्यासाठी कलेच्या दृष्टीने होणाऱ्या घटनेत रूपकाचे विशेष असे महत्त्व आहे, सांगितले जाते आहे. कारण व्यवस्थेत साहित्य व्यवहाराचे व त्यांच्या भूमिकाचे असे एक विशेष स्थान राहिले आहे. जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा येतात तेव्हा कोणत्याही रूपकात आपल्या बांधिलकीची बीजं आपल्याला लेखकाला पेरावी लागतात. कारण आपण आपल्यात रुजलेल्या हिंसेला ज्या अवस्थेत पाहू शकत नाही ते असणे आपण सभोवतालच्या हिंसेत विरघळून टाकत असतो, अलिप्तपणे पाहत असतो. आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपलेच रूप पाहत असतो. ही गोष्ट अलिप्तपणे पाहण्यासाठी कलावंत आपल्या सभोवतालाच्या पार्श्वभूमीतून काहीतरी निवडत असतो. अप्रत्यक्षपणे व्यवस्थेला आपल्या कलेचे माध्यम बनवत असतो, एक संदेश ठेवत जात असतो. एका बदलाच्या पुढे जाण्याची अवस्था संक्रमणशील असते. त्याचा सर्वार्थाने विचार कलावंत करीत असतो. तशाच एका बदलाचा समकालीन पट रूपकाच्या माध्यमामधून कादंबरीकाराने मांडलेला आहे. त्याचे एक बोट 21व्या शतकाच्या निर्देशाकडे असू शकते आहे. या कादंबरीत खेकड्याच्या वापरलेल्या रूपकामधून लेखक अनेकार्थाने मानवी वृत्ती प्रवृत्तीच्या जवळ जाण्याचा असा एक प्रयत्न करतो आहे. तसेच मानवी भावविभाव व स्वभावाचे दर्शन घडवितो. त्यांच्यात असलेले जातीनी आहे समूहभान, आपल्या विचारांची वेगवेगळी पिढे, अन्यायाला चिवटपणे घेण्याची वृत्ती त्यांच्यात उपजत आली आहे. त्यातून माणसांची प्रत्यक्षातील अभिरूपता त्यांनी निर्माण केली आहे. हा लेखक त्याच्या अभिरूपतेतून माणसाच्या असण्याचे प्रतिरूप घडवत पुढे जातो. मानवी स्वभावाच्या तसेच त्यांनी घडविलेल्या सगळ्या अधिरचनांचा विचार या प्रकरणामधून आलेला आहे. ती प्रकरणं या लेखकाने कादंबरीमध्ये लिहिलेली आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घटकाचा विचार आणि त्याच्या डावे उजवेपणावर अलगदपणे बोट ठेवत जातो. खेकड्याच्या नावामधून
साधलेल्या स्वभाव विशेषांमधून त्याच्या मूलभूत प्रवृत्तीकडे निर्देश होत जातो. त्यांच्या अस्तित्वाच्या बाजू कळत न कळत जातात. त्या कळण्यातून आपण केव्हाच आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. आपोआपच आपल्या वृत्ती प्रवृत्ती दर्शवणारे जनावर आपण आहोत याची मनोमत आपल्याला खात्री होत जाते. आपल्यात एका मोठ्या कीटकाचे झिरपणे सुरू आहे असल्याचा प्रत्यय आल्याशिवाय आपल्याला राहत नाही. जसे आपल्यात असणाऱ्या प्रवृत्तीचे अवशेष आपल्या सभोवताला अनेक जीवजंतू प्राणी कीटकांमध्ये असतात. त्याच्या आदान प्रदानामधून स्वभाव धर्मामधून आपण घडत असतो. एका सभोवतालात आपण घडत असतो. त्यांच्या आपल्या प्रवृत्तीच्या सरमिसळीतून आपण फिक्शन निर्माण करीत साहित्य व्यवहार जगत असतो. या पार्श्वभूमीवर फ्रान्स काफ्का यांच्या मेटामॉर्फोसिस या कादंबरीची आठवणात सहज होते आहे. हळूहळू त्यातील नायकाचे रूपांतर अनेक पाय असलेल्या कीटकात होत जाते. त्याच्या मानवी देह म्हणून जगण्याच्या शक्यता विरघळून जातात. अनेक अंगांनी मानवी अस्तित्वावर धावून येणारी आत्मपरता एलिनेशन माझ्या दृष्टीने त्याच्या रूपांतराच्या घटनेचा एक अर्थ आपण लावू शकतो. एकाच वेळी अनेकार्थाच्या शक्यता आपल्याला अनुभवता येतात. ती अशी कालजयी अशी कलाकृती आहे. लबडे यांच्या कादंबरीचा विचार केला तर मानवी वृत्ती प्रवृत्तीचे रूपांतर काळाला साजेच्या टणक अशा कवचामध्ये होत जाते. त्याला सभोवतालच्या परिस्थितीचा सामना करायला अनेक आयुधे प्राप्त झालेली आहेत. खेकडा हा अनेक रूपाने प्रतिकार करणाऱ्या मानवी अवस्थेचे एक प्रतीक आपण म्हणूया. त्याला जोडून येणारी जगण्याची असोशी विलक्षण स्वरूपाची आहे. ही मानवी अवस्थांतराची प्रक्रिया म्हणता येते. नव्या क्रांतीमुळे त्यांच्यातील युद्धाचे टेक्निक सर्व दृष्टीने बदललेले आहे. जागतिकीकरणाच्या संदर्भात आल्विन टाफलरने असे म्हटले आहे की सगळे विश्व एका खेळात अवतारे झाली. तसेच आज आपण जागतिकीकरणानंतर 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आज जगाचे सगळे व्यवहार एका स्क्रीनवर एकवटलेले आहेत. सगळे ॲप्स आपल्यासाठी एका पंक्तीत उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे आपल्यात होऊ घातलेल्या रूपांतराची रुजवण बहुआयामी आहे. एक रेषीय पद्धतीची नाही आहे असेही म्हणता येते. हा तंत्रस्नेही कोसळ आपल्याला परजीवी करतो आहे. आपल्या अस्तित्वाला ग्रासतो आहे. त्या दृष्टीने आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या उंबरठ्यावर उभे आहोत. ही गोष्ट नाकारता येत नाही. त्यामुळे मानव जातीला वेगळे कवच निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ती आवरता येणे आता कठीण झालेल्या काळात त्याची बीजं समकालीन साहित्य व्यवहारातून उगवायला आता सुरुवात झालेली आहे. ही कादंबरी त्या अवस्थेचा येणारा असा एक प्रत्यय आपण म्हणू शकतो. असे प्रयोग या कादंबरीकाराने पहिल्या 3 कादंबऱ्यांमध्ये या अशा रूपक वापरून केलेले आहेत. तसेच एका जलचराचे जगे आपल्यासारखेच त्याच्या सभोवती लेखकाने तयार केलेले आहे. जिलापी मासा असला तरी त्याचे स्वभाव विशेष खेकड्याच्या प्रजातीतही अभिरूप झालेले आहेत असे म्हणता येते. खेकड्यांना लेखकाने दिलेल्या विशेष नामातून त्याचे गर्भित असणे आपल्याला कळत जाते. उदाहरणार्थ हातोडा चिंबोरा, खलन चिंबोरा, आऊत चिंबोरा व त्यांनी योजलेल्या परिस्थितीची अशी एक कल्पना येते. त्यात त्यांचा दहशतवाद येतो. राजकारण आणि समाजकारणांना वेढलेली अशी माध्यमे आणि उत्तर आधुनिक अशा तंत्र आयुधाचा वापर होत जातो. खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाच्या अर्थवलयांमधून त्याचे अस्तित्व घडत जाते. ॲनिमल फॉर्म नावाची जॉर्ज ऑरवेल यांची कादंबरीची आठवण यावेळेस सहज होते आहे. विविध जातीच्या जनावरांच्या पक्ष्यांच्या रूपकांमधून प्रहसनातून माणसातील साम्यवादाचा चेहरा त्याने उलगडला आहे. तो कसा अउपयोजित ठरतो त्याचे समर्थन तो करतो. ऑल ॲनिमल ऑल इक्वल बट सम ॲनिमल्स आर मोर इक्वल दॅन अदर्स हा संदेशी कादंबरी ठेवत जाते. तरी मार्क्सचे अस्तित्व आपल्याला नाकारता येत नाही. म्हणजेच लेखकांच्या भूमिकाही व्यवस्थेला पूरक आणि मारक असू शकतात. यातही लेखक आपली
व्यवस्थेसंबंधीची भूमिका बजावताना दिसतो. लेखकाने कादंबरीत आपले समकालीन असणे चिमुरड्याच्या जीवन जाणीवांमधून प्रतळावर आणण्याचा प्रयत्न केला. असे प्रयोग कादंबऱ्यावरून होत आलेले आहेत. व्यवस्थाच यासाठी कारणीभूत ठरत असते असे ठामपणे या लेखनातून आपल्याला म्हणता येते. या कादंबरीत लेखकाने अधोलोकासारखेच पाण्याखालचे वेगळे असे जग कल्पिलेले आहे. हे कल्पित असे खाडी विश्व असले तरी त्यांनी योजलेल्या रूपकात्मकते मानवी व्यवहाराचे हुबेहूब दर्शन होत जाते. असे पाहिले तर या कादंबरीची खेकडा हे योजलेले रूपक संविधानातील आम्मीचे प्रतीक आहे. ते होरे आणि नाईच्या रूपात संविधानाशी जोडलेले आहे. या लेखनात जोडलेल्या विघटनशील प्रवृत्ती नष्टतेकडे नेणाऱ्या आहेत. खरे तर लोकशाही समाजवादाला घातलेला हा घेरा आहे. त्या विचारातून उद्भवलेल्या अनेक प्रवृत्ती, त्याचे इदम बिदम खल मसलतीचा आखाडा या लेखनात आहे. त्यात असलेला प्रभावीपणा आपल्याला गुंतवून ठेवत जातो. त्यांची गोष्ट सांगण्याची शैली अनेक संदर्भ घेऊन पुढे जात असते. त्यात आपल्या सभोवतालच्या सगळ्या अतिरचनांचा तिचा डोलारा उभा केलेला आहे. त्यांनी सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटनांचे सगळे मार्ग राजकीय घडामोडींना मिळालेले आहेत. या माध्यम क्रांतीच्या जगात आपल्याला उपलब्ध झालेल्या डिव्हाइसेसच्या अनुषंगाने जगाची खिडकी सामान्यातील सामान्य लोकांना उपलब्ध झालेली आहे. सगळ्या जगाचे व्यवहार एका पोर्टावर उभे आहेत. आल्विन टॉपलर म्हणतो की जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर सगळं जे एका लहानशा खेड्यात एकवटलेलं आहे. ही माहिती तंत्रज्ञानाच्या तिसऱ्या लाटेचा असा कोसळ झालेला आहे. तो येऊन गेलेला आहे. याला आवरणे आता कठीण झालेलं आहे. आज झालेले बदल भविष्यात तसेच राहतील याची खात्री देणे आता कठीण आहे. दुनिया मेरे मुठ्ठी में याचा अर्थ फायदा सामान्य माणसाला झालेले म्हणजे याचा फायदा सामान्य माणसाचे झालेले राजकीयकरण म्हटले तर वावगे ठरू नये. यात सामान्याचा राजकीय सहभाग वाढला आहे. आज कोणताही माणूस राजकीय विधान करताना दिसतो आहे. या कादंबरीतील चिमुऱ्यांचे विश्व राजकीय घटितांनी आपल्या व्यापल्याचे आपणास पाहावयास मिळेल. हा खऱ्या दृष्टीने आम्ही या संसदीय संज्ञेला मिळालेला मोठा फीडबॅक असा आपल्याला म्हणता येतो. ह्या राजकीय संज्ञेचा रस्ता आपल्या सगळ्या अतिरचनांना ओलांडून जात असतो. या कादंबरीतही तसेच चित्र आहे. त्यामुळे ही कादंबरी एकीकडे राजकीय सटायटर म्हणूनही पुढे येताना दिसते. या लेखकाने या कादंबरीतील उपकथनांमधून त्याच्यामधील कूटनीती, आक्रमकता, प्रेम, लालसा, तृष्णा, संवाद या सगळ्या कृतीतून ते वेगाने असे बाहेर पडताना दिसतात. खरे तरी कादंबरी आम्हीची सत असत मध्ये राजकीय कृती आहे. डाव्या उजव्यांच्या राजकीय फळा आहे. या नाट्याचा संबंध येत्या काही वर्षात झालेल्या राजकीय घडामोडीत आहे. म्हणून या कादंबरीचे नाते समकालीन वास्तवाशी अधिक आहे. म्हणून त्यांना त्यासाठी जलतराचे रूपक वापरणे भाग पडलेले. हे खरे तर पाण्यात राहून पाण्याशीच वैर करण्याचे असे धाडस आपल्याला म्हणता येते. अशा परिस्थितीत कलावंत आपल्या अभिव्यक्तीसाठी सुरक्षित असा घाट वापरत असतो. त्यातून आज आपले असणे प्राणपणाने मांडत असतो. खरे तर या कादंबरीसाठी लेखकाने आपल्या एका भूमिकेची मांडणी रूपकात्मकतेने केलेली आहे. हे लेखन म्हणजे छोट्या छोट्या तपशिलाचे विणलेले एक वस्त्र आपल्याला म्हणता येईल. प्रामुख्याने ह्या लेखनाला कथेसारखी पुढे जाऊन औत्सुक्य निर्माण करणारी अशी साखळी नसली तरी आपल्यात व सभोवतालात असणारे आपल्या जगण्या असण्याचे अवशेष आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत असे वाटत आले असते. समकालीन वास्तवाचे असते साधे सरळ नाही. ते अनेक तुकड्या तुकड्यांनी जोडलेले आहेत. या विखंडित अवस्थेचे अर्थ लावत ही व्यवस्था समजून घ्यावी लागते. हा काळ अत्यंत गुंतागुंतीचा आहे. समकालीन वास्तवही साधे सरळ नाही. त्यासाठी योजलेल्या गुंतागुंतीचे वेगळे असे महत्त्व आहे. कारण हा काळ अनाकलनीय आहे. आपल्या सभोवतालच्या अनेक घटितांनी तो व्यापलेला आहे. त्याला न्याय देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रामाणिकपणे ते केलेला आहे. समकालीन राजकारण, गाव, शहरे, माणसांचा मूल्यवेग आणि मूल्यऱ्हास
त्याच्या जगण्याची असोशी आणि कासाविषयी संवाद विसंवाद त्याला न्याय देण्याचा हा प्रयत्न या लेखकाने या कादंबरीमधून केलेला असा आपल्याला दिसेल. संवाद विसंवाद खंडन विखंडनाच्या त्यातील संवेदनांच्या पातळीवर ती समजावून घेता येते. धन्यवाद. कादंबरीसाठी माझ्या शुभेच्छा. आपण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद दागो सर. आपण जागतिक संदर्भ दिलेले आहेत जॉर्ज ऑरवेलपासून टापलरपर्यंतचे, तसंच मेटामॉर्फोसिस सारख्या कथेचे आठवण त्यांनी करून दिलेले आहे. मराठीमध्ये रत्नाकर मतकरींचा खेकडा नावाचा कथासंग्रह गूढकथा, त्याच्यामध्ये पण ही संकल्पना थोड्याफार प्रमाणात आहे. नारायण धारपांची फाडताळातील साप नावाची कथा आहे, त्याच्यामध्ये पण अशा पद्धतीचं आहे. अगदीच आणखी उदाहरण द्यायचं झालं तर रमेश मंत्रींचा मांजर व्हा नावाचा एक धडा होता पाठ्यपुस्तकामध्ये. तर एका वेगळ्या उंचीवर आपण या कादंबरीला लिहून ठेवलं. धन्यवाद. मी रामदास निवलकर सरांना विनंती करतो की त्यांनी या कादंबरीबद्दलचा आपला मत व्यक्त करावा. बाकी सहकारी पतसंस्था आणि अथर्व पब्लिकेशन जळगाव यांनी प्रकाशित केलेल्या चिंबोरी युद्ध या बाळासाहेब लबडे यांच्या कादंबरीचं प्रकाशन आता झालेलं आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धनंजय सासने, सगळे माजी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, त्याच्यानंतर प्रसिद्ध कवी आणि समीक्षक दीपक बोरगावी, त्याच्यानंतर दागो काळेसर ज्यांनी आता या कादंबरीविषयीचं सखोल असं समीक्षण केलेलं आहे. माझे मित्र आणि आमचे केसरीचे एक स्तंभलेखक जे केसरीकर वय गाऊन त्यांना या नावाचे एक संघ आमच्या केसरी प्रसिद्ध होतात. ते माझे मित्र शिरीष चिटणीस सर आणि उपस्थित सर्व मित्रांनो, चिंबोरे म्हणजे खेकडे. त्यांच्या जीवनातील सद्यस्थितीतील कलह, संघर्ष, त्यांचे सामाजिक सांस्कृतिक व्यवहार, राजकारणातील गट-तट आणि अस्तित्वाची लढाई यांचं दर्शन या चिंबोरे युद्ध या नावाच्या कादंबरीतून घडतं. एक प्रकारे आपल्या सभोवताली जे काही घडतं आहे त्याचा आलेख कलात्मक रीतीने चिंबोरेंच्या जीवनात घडतो, तो यांनी दाखवण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. आजच्या गतिमान जीवनात नव्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आहे. ईमेल, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब यासारखी जी माध्यमं आहेत त्यातून आपला संवाद इतरांपर्यंत पोहोचवण्यात ही माध्यमं अग्रेसर बनली आहेत. आपली छायाचित्र, क्लिप्स ही देखील संवाद साध्य बनली आहे. मात्र त्यातून इतरांची फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार, चुकीच्या गोष्टींचा प्रसार यासारखे घातक परिणाम आपल्या दृष्टोत्पत्तीस येतात. डिजिटल युगातील विकृती ही अधूनमधून आपल्या समोर येते. या कादंबरीत कॅली आणि कॅलिसिटी याच गोष्टीची साक्ष देतात. एकूणच आपल्या सभोवताली ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या अवस्था चिंबोऱ्याच्या रूपात लेखकाने मांडल्या आहेत. किंबहुना हे खेकडे हेच आपल्या विविध स्वरूपातील प्रातिनिधिक रूपात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. युती आघाडीचे राजकारण नवे नाही. यातून एकमेकाच्या साथीनं सत्तेत येणं, आपला पक्ष वाढवणं, प्रसंगी दुसऱ्या मित्र पक्षाला जागा देऊन संपवणं हे आपण पाहत आहोत. त्या संदर्भातील या कादंबरीतला एक उल्लेख अत्यंत लक्षणीय वाटला, तो मी इथे उद्धृत करतो. पान 65 वर हा उल्लेख आढळतो. त्यात म्हटले, थिंक टँक दिवसरात्र मिटिंगा घेत आहे. सगळे पक्ष कसे संपवायचे याचे मंथन चालू आहे. चिंबोरवाडीचे राजकारण सतत बदलत आहे. तिथंही असं बाजारू गणित येत आहे. बाबाचा मित्र पक्ष चिलापी पक्षास पूर्वी चिंबोरवाडीत कवडीचं स्थान नव्हतं. बाबा आणि काका चिंबोर दोघंही प्रसिद्धीच्या शिखरावर होते. त्यावेळी हा पक्ष पाळण्यात खेळत होता. पण हे पाळण्यातलं बाळ कपटी चिंबोऱ्याचं वंशज असल्याने खूप हुशार आणि धूर्त निघालं होतं. त्यांनी बाबाचं बोट घट्ट धरून स्वतःची वाढ करून घेतली. त्यांची मदत घेऊन निवडणुका जिंकू लागला आणि तो हळूहळू राज्यात 4थ्या क्रमांकावर पोहोचला. त्याची बाबाशी दोस्ती करून एक करार करून घेतला
आम्हाला राज्य पातळीवर रस नाही तर देश पातळीवर रस आहे, तुम्हाला देश पातळीवर रस नाही तर राज्य पातळीवर रस आहे. केंद्रात आम्ही मोठे भाऊ, राज्यात तुम्ही मोठे भाऊ. हा संदर्भ सगळा शिवसेना आणि भाजप युतीचा तो खेळ झालेला आहे, त्या संदर्भात लेखकाने मांडला असं मला वाटतं. एकूणच या कादंबरीमध्ये मला जे काय वाटलं त्या पद्धतीने मी सांगतो. सध्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडीचं काल्पनिक चित्र वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या कादंबरीतून लेखकाने केलेला आहे. चिंबोरी युद्ध या नावात खेकड्यांचे एकमेकाचे पाय ओढण्याचं जे वैशिष्ट्य आहे ते या कादंबरीत अधोरेखित झालं आहे. खरं तर खऱ्या रूढ अर्थानं ही कादंबरी नाही, फारसे सलग त्याला कथानकही नाही. पण आजकाल प्रत्येकाच्या मनात डोकावणारे जे अनेक प्रश्न आणि प्रश्नाचा गुंता आहे तो यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य लोकांचे प्रश्न यातून पुढे येतात. जातीय, धार्मिक ताणतणाव, श्रेष्ठ कनिष्ठ असे वाद, कनिष्ठ जाती व्यवस्था, कनिष्ठ जातींना तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती आणि समाजाची ढोंगी प्रवृत्ती लेखकाने मांडलेल्या आहे. स्वाभाविकच सध्याच्या जीवनाचं वास्तव चित्र खेकड्याच्या स्वरूपातून इथे साकारलं आहे. सध्याचा जमाना ऑनलाईन आणि डिजिटलचा आहे. स्वाभाविकच त्याचे प्रतिबिंब या पुस्तकात पडले आहे. ऑनलाईन सेल, डिस्काउंटच्या फसव्या जाहिराती, त्यातून सर्वसामान्यांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न याचं चित्रण कादंबरीत पडलं आहे. यातील एक मोर्चा घोषणा देतो. सगळं कसं जोमात आहे, ओमात आहे, असे तसे असे कसे, मशिदी बाहेर, मंदिराबाहेर, चर्च बाहेर जोमात आणि जोमात कशासाठी कशासाठी, सत्तेच्या खुर्चीसाठी. चिंबोरी युद्धातील प्रकरण 9 यात कवच्या कंकाळने पक्षाची भूमिका मूळ धार्मिक भूमिकेपासून दूर गेली असं कारण देऊन पक्षातील 55 आमदारापैकी 40 आमदारांसोबत बंड केले. चिंबोरे विकास आघाडी सरकार कोसळले. कवच्या कंकाळ याने सर्वांना सोबत घेऊन चिलापी पक्षाची युती केली आणि चिंबोरवाडीतील युतीचं सरकार स्थापन केलं आणि नवे मुख्यमंत्री म्हणून कवच्या कंकाळने शपथ घेतली. या 19व्या प्रकरणातील मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालचा गट फुटून भाजपसोबत सरकार स्थापन केलेला संदर्भ स्पष्टपणे जाणवतो. यात कवच्या कंकाळ म्हणजे मला एकनाथ शिंदे वाटले, बाबा म्हणजे उद्धव ठाकरे वाटले, चिलापी पक्ष म्हणजे भाजप वाटला. हे सगळे संदर्भ महाराष्ट्रातील 2 वर्षापूर्वीच्या सत्तांतराची आठवण आपल्याला करून देतात. त्याच प्रकरणात शिवसेनेतील फुटीच्या संदर्भात जी न्यायालयीन लढाई झाली त्याचाही पुनःप्रत्यय येतो. याच प्रकरणात मध्यंतरी झालेल्या मराठी आरक्षणाच्या घटनांचाही संदर्भ येतो. चिंबोरे पाटील हे पात्र प्रतिकात्मक जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाशी साम्य दर्शवतो. 50 लोकांशी गाजलेली चर्चा, 50 खोक्यांची गाजलेली चर्चा याचाही संदर्भ यात येतो. एकूणच महाराष्ट्रातील सत्ता नाट्याचे चित्रण चिंबोरेवाडीतील प्रतिकात्मक रूपाने या लेखकाने कादंबरीतून केले आहे. खलस निवीस, आबा, आबाबा, आबा, बाबा, राष्ट्रीय काका, आंग्रेस हे सर्व शब्द वापरून महाराष्ट्रातील राजकारण यातून उलगडून दाखवले आहे. शिवसेनेत झालेल्या फुटीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या प्रकरणातील सुनावणीचे संदर्भ देखील या चिंबोरा युद्धमध्ये येतात. हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निकाल सरन्यायाधीश चिंबोरे D.Y. चंद्रचूड देतात. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार कायम ठेवत विधिमंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप करता येणार नाही हा त्या न्यायालयाने दिलेला निकाल याचा उल्लेखही यात येतो. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या फुटीचे प्रकरणही प्रतिकात्मक रूपाने त्यावर भाष्य केले आहे. या चिंबोरे मॅन म्हणतो, राजकारण म्हणजे राजकारण, पळत राहा, कारण नाही, नुसतं आकारण, हा त्याला तो त्याला सारखा गंडवत असतो, नाहीतरी राजकारणात कोण कुणाचा असतो. यापेक्षा राजकारणावर कोणते मार्मिक भाष्य असू शकते. चिंबोरे युद्ध ही एक अभिनव प्रकारची किंवा जिला अकादंबरी म्हणता येईल, ज्यात साहित्याचे सर्व सिद्धांत आणि वाद बाजूला सरून लेखन केले आहे अशी ही कादंबरी आहे. या कादंबरीचे लेखक बाळासाहेब लबडे यांनी विपुल लेखन केले आहे. मला सांगायला आनंद वाटतो, ज्या फर्ग्युसन कॉलेजचे ते विद्यार्थी आहेत त्याच फर्ग्युसन कॉलेजमधून मी
मराठी विषय घेऊन एम झालेलो आहे. मला माझे जुने सहकारी या निमित्ताने भेटले याचा मला आनंद होतो. त्यांची 16 पुस्तके प्रकाशित झाली. विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यात काव्य प्रतिभा पुरस्कार, नाशिकचा कुसुमाग्रज राज्यस्तरीय काव्य पुरस्कार इत्यादीचा समावेश आहे. चित्रपटासाठी त्यांनी गाणीही लिहिली आहेत. विविध परिसंवाद त्यांनी भाग घेतला आहे. ते उत्तम समीक्षक आहेत. आजवर त्यांच्या पिंपालिका, मुक्तिधाम, शेवटची लिओग्राफिया आणि काळमेकर लाईव्ह या कादंबऱ्यांना उत्तम वाचकांचा प्रतिसाद मिळाला आहे. आज त्यांची प्रकाशित होत असलेल्या कादंबरी चिंबेड योद्धा या कादंबरीला असाच वाचकांचा प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे. त्यांच्या लेखणीला असाच भर येत राहू या सदिच्छा व्यक्त करू. धन्यवाद. निवडकर सर, अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण एक आस्वादक वेध या कादंबरीचा घेतलेला आहे. कुठलंही साहित्य अंतिमतः सामाजिक मालकीचं असतं. सामाजिक ज्ञान देणे हे साहित्याचं प्रयोजन मानलं जातं. तर या दृष्टीने समकाळातल्या भोवतालाचं राजकारणाचं प्रतिबिंब त्यांच्या कादंबरीत पडलं असा निष्कर्ष सरांच्या मनोगतातून आपल्याला काढता येतो. यानंतर ज्यांच्या शुभ हस्ते या कादंबरीचं प्रकाशन झालं आहे आणि ज्यांच्या चिंतनाला एक वेगळी अशी बैठक असते असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर दीपकजी बोरगावे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि दरम्यानच्या काळामध्ये प्रसिद्ध हास्यव्यंग्य कवी आणि काव्य संवर्धन पत्रिकेचे संपादक थेट विदर्भातून अमरावतीवरून आपल्यात उपस्थित झाले. मी डॉक्टर अशोक थोरात यांचा मनापासून स्वागत करतो. टाळ्यांच्या गजरात आपणही त्याला साथ दिली. धन्यवाद. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत ससने सर, केसरीचे सहसंपादक निवडकर सर, माझे मित्र दाभो काळे, कादंबरीकार बाळासाहेब लबडे सर, दीपलक्ष्मी पतसंस्थेचे शिरीष चिटणीस सर, खूप वर्षांनी मला वाटते की माझे गुरुतुल्य असे मित्र डॉक्टर विलास साळुंके सर मला गाठ पडले. ते या कार्यक्रमाला हजर आहेत. त्यांचा उल्लेख करावा असा आवर्जून वाटला मला. अविनाश सांगोलेकर सर पण खूपच मला वाटते 2-3 वर्षांनी गाठ पडतात. याशिवाय आदरणीय लक्ष्मणकांत देशमुख सर, माझे कवी मित्र खलील मोमीन सर, प्राचार्य शेटे, कवी देवा झिंबड, राजा भैलुमे जवळच राहतात पण इकडं नवी पेठमध्ये गाठ पडतात. काय अशाच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने याच ठिकाणी मला वाटते काळमेकरवर परिसंवाद चर्चा झाली होती आणि सासने सर पण त्यावेळेला होते. तर या नव्या कादंबरीच्या निमित्ताने माझा आवाज ऐकू येतो का? चिंबोरी युद्ध या कादंबरीच्या निमित्ताने काही महत्त्वाची निरीक्षणं करावी असं मला वाटलं. तर काफकाचा आणि जॉर्ज ऑरवेल यांचा उल्लेख दाभो सरांनी केलेला आहे. या गेल्या 30 वर्षामध्ये भारतातच नाही तर जगाचं एकूणच जे काही एक सांस्कृतिक ज्याला भौतिकता म्हणता येईल ती इतकी बदललेली आहे की 20व्या शतकातील कथन साहित्याच्या समीक्षाच्या ज्या काही
मेजरमेंट्स आहेत किंवा ज्या काही गोष्टी आपण अप्लाय करू पाहतो ते सगळे मोडीत निघालेले आहेत, कालबाह्य झालेले आहेत. म्हणजे कदाचित तुम्हाला हे नाव माहीत असेल, स्लावो झिझेक नावाचे एक मार्क्सवादी सायकोलॉजिस्ट, ते मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांना मार्क्सवादी आणि सगळ्यात डेंजरस अशा प्रकारचे ते फिलॉसॉफर म्हणून ओळखले जातात. त्यांनी हे अनेकदा सांगितलेलं आहे, ते स्वतः मार्क्सवादी असून देखील जो ज्याला आपण म्हणतो की शब्द प्रामाण्यवादी अशा प्रकारचा मार्क्सवाद जो आहे 20व्या शतकामध्ये किंवा पार्टी पॉलिटिक्स ज्याला जो उघड झालेला आहे, हे सगळं त्यांनी मोडीत काढलेलं आहे, सगळं कालबाह्य झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जर डाव्या विचाराचा आपल्याला पुनर्विचार करायचा असेल तर तो आपल्याला वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये करावा लागेल. या 2-3 गोष्टींचा उल्लेख मी मुद्दामून करतो आहे कारण ही जी कादंबरी आहे ही कादंबरी त्या लाईननी जाते आहे की काय असं मला इथं वाटतं. की कुठल्याही प्रकारचा विचार किंवा कुठल्याही प्रकारची आयडिओलॉजी घेऊन तुम्ही साहित्याचं जे मूल्यमापन किंवा त्या साहित्याचा अर्थ आकलन असं आपण समजावून घेण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. ते इथं तसं काहीच करता येत नाही, कारण एक कथावस्तू नावाची गोष्ट असते. 20व्या शतकातल्या कुठल्याही कथन साहित्याकडे आपण बघितलं तर तिथे कथावस्तू आहे, काही कॅरेक्टर्स आहेत, काही एक घडते म्हणजे तर काहीतरी घडत आहे, काहीतरी कॅरेक्टर डेव्हलपमेंट आहे. आम्ही आता हे कादंबऱ्या वगैरे ज्या शिकवल्या महाविद्यालयात असताना विद्यापीठात, तर हे असं सर्व कॅरेक्टरायझेशन, प्लॉट, नंतर बॅकग्राऊंड वगैरे अशा प्रकारचे सगळे ते थीम्स वगैरे असं काहीच नाही याच्यामध्ये. गेल्या 30 वर्षांमध्ये घडलेलं जे वास्तव आपल्यासमोर आहे, राजकारण आहे, अर्थकारण आहे किंवा एक सांस्कृतिक कलह जो आहे, हा बाळासाहेब लबडेंनी या कादंबरीमध्ये पकडलेला आहे. आणि त्यांच्या गेल्या म्हणजे त्यांच्या 3 कादंबऱ्या जर बघितला तर त्यांचा हा विकास आहे. 4थी कादंबरी ही एक वेगळ्या पातळीवर घेऊन जाणारी कादंबरी आहे. इथं विस्कळीतपणा आणि संपूर्णच म्हणजे जे काही अनार्की ज्याला म्हणता येईल आपल्याला, एक अराजकता जी आहे, कल्चरल अनार्की, ती या कादंबरीमध्ये त्यांनी म्हणजे फारच चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे. म्हणजे इतका विस्कळीत नाही, इथं कॅरेक्टर्स नाही आहेत, इथं कथावस्तू नाही आहे, इथं कुठल्याही प्रकारची समस्या ही येते आणि ती लगेच निघून जाते. म्हणजे विषयांतर जे आहे, जसं आपण आज जगत आहोत तशा पद्धतीनं हे वास्तव त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या या कादंबरीला त्याच्या सुरुवातीला तसं म्हटलेलं आहे की काय बुवा ही कादंबरीची काय भूमिका आहे, त्या कादंबरीमध्येच आहे. तर ते निवेदन काय पहा ते मी थोडक्यात सांगतो, म्हणजे आपल्याला नेमकं या कादंबरीकडे कसं पाहता येईल याचा एक अंदाज आपल्याला येऊ शकतो. त्यातील एक कॅरेक्टर बोलते बरं का, माझे पाय नवीन मेंदू बसवल्यापासून खूपच वेगवान झाले. फार सेंट्रल अशा प्रकारचं पॅसेज आहे. माझे पाय नवीन मेंदू बसवल्यापासून खूपच वेगवान झाले. मी उलटा चालू लागलो आहे. उलट्या पायाचा म्हणून मला चिडवतात. मी काही फारसा मनावर घेणार नाही. आमची जमात जसं सावज मिळेल तशी वागते. मला कळत नव्हतं मी प्रतिगामी होतो तेव्हा मी एका सरळ रेषेत चालायचो. प्रतिगामी आणि सरळ रेषा. पुरोगामी असताना उलटं चालायचो. पुरोगामी उलटं चालणे, प्रतिगामी सरळ चालणे. किती सोप्या शब्दांमध्ये या व्याख्या केलेल्या आहेत.
हे सगळं आयरॉनिक आहे बरं का, हे म्हणजे सरळ काही नाही आहे. ही दोन्ही रूपं माझ्यात समावून आहेत, कारण माझ्यावर 2 मेंदूंचे संस्कार आहेत. आणि 2 मेंदू म्हणजे डावे आणि उजवे. ते नाना प्रश्न विचारतात. जे सत्य आहे त्या सत्य म्हणतात, जे असत्य आहे त्याच्यावर दगड फेकून मारतात. उगीच गाजवलेल्या राजकीय जागतिक अर्थकारणाबद्दल त्यांना राग आहे. त्यामुळे जी टरफलं आहेत ती मोकळी करण्याचं काम आम्ही करतो, असा त्यांचा दावा आहे. लाल्या हा त्या वाचकाचा प्रतिनिधी आहे, तर माझ्यातील सत्याचा प्रचारक हा खडप्या निवेदक आहे. चिंबोरवाडीचे हे आमचे त्रिनेत्र जागे झाले आहेत. आता हे 3 कॅरेक्टर्स याच्यामध्ये प्रमुख आहेत, म्हणजे काहीतरी एक कथावस्तू आहे, नाही असं नाही, पण कथावस्तू नाही. आणि इथं 2 विचार प्रवाहांचा उल्लेख आहे, एक उजवा आणि एक डावा. पण लेखक कोणाचीच बाजू घेत नाहीत. निवेदक हे म्हणजे उजवा मेंदू म्हणजे एक नवीन मेंदू, 2 मेंदूंचा ते उल्लेख करतात. त्यामुळे इथं जरी आपणाला या म्हणजे संपूर्ण कादंबरी जरी केअरफुली जर आपण वाचली, शेवटच्या काही भागांमध्ये तर मला वाटतं चौसळकरांचे का फार मार्क्सवादी विवेचनाच्या पुस्तकांवर आधारित त्याने फार चांगल्या प्रकारचं ते संपूर्ण म्हणजे फार इंटरेस्टिंग असं ते मी डिटेलमध्ये वाचलं. तर मला असं वाटतं की गांधीवादाकडं ही कादंबरी थोडीफार घेऊन जाणारी आहे, मार्क्सवादाचा आधार घेऊन, मार्क्स आणि गांधी. पण हे माझं कदाचित आकलन चुकीचंही असू शकेल, कारण या कादंबरीचं आकलनच होऊ शकत नाही असं माझं स्वतःचं आकलन आहे. एकूणच सगळी इतकी परिस्थिती भयंकर आहे, त्या सर्व परिस्थितीचं चित्रण इतकं म्हणजे परिणामकारक करणार आहे. म्हणून मला परत एकदा मागं मी जे म्हणालो त्याचा पुनरुच्चार करतो की 21व्या शतकातील कथन साहित्याचा जर उल्लेख करायचा असेल या गेल्या 30 वर्षांमध्ये, मराठीमध्ये अशी मला वाटते 7 ते 8 अशा प्रकारचे महत्त्वाचे लेखक आहेत, नाही असं नाही. हे अशा प्रकारचं सर्व त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये मला असं वाटतं की बाळासाहेब लबडे यांचं नाव या अग्रस्थानी घ्यायला, कारण जिथं कथनच होऊ शकत नाही त्याचं कथन करायचं. म्हणून मला असं वाटतं की चिंबोरे युद्ध ही कादंबरी म्हणजे गोष्ट नसलेली गोष्ट आहे. ती गोष्ट सांगते पण गोष्ट सांगत नाही, असा एक सिंड्रॉम जो आहे, एक कचाट्यात सापडलेली जी आपली एक मानवी परिस्थिती आहे, प्रेडिकामेंट ज्याला म्हणतो आपण, एक परिस्थिती, एक विचित्र म्हणजे नको असलेली अशी परिस्थिती, ती ही कादंबरी पकडण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सरांचं हे जे काही आहे हे अभिनंदनीय काम आहे, कारण पारंपरिक कथा कोणी लिहिली, सकाळी उठलो नंतर दुपारी असं झालं, संध्याकाळी असं झालं, आणि मग ते कॅरेक्टर काय करतात आणि सर्व इव्हन म्हणजे आपल्या अस्तित्ववादी कादंबऱ्या घ्या किंवा नेमाड्यांच्या पर्यंत जर आपल्याला या सगळ्या ज्या काही कादंबऱ्या ज्या आहेत हे प्रयोग झालेले आहेत. सासरे सर आपल्याला ते चांगलं सांगू शकते, कारण ते स्वतः या क्षेत्रातील एक दिग्गज अशा प्रकारचे लेखक आहेत. हे सर्व कथन, पारंपरिक कथन जे आहे याला फाट्यावर मारून, कारण परिस्थितीनंच आपणाला पारंपरिक सर्व कथानक किंवा साहित्य फाट्यावर मारून अशा पद्धतीनं एक नवीन असा प्रकारचा हा जो काही आपला जो प्रवास सुरू आहे, आणि हे याच्यामध्ये सामान्य माणसाचं जे शोषण म्हणा किंवा त्याचं एकूणच दारिद्र्याचं जे आहे ते वाढत जाणे आणि भयंकर अशा प्रकारची वाईट परिस्थिती आज आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळते. आपण सर्व बुर्जुआझी लोक आहोत. म्हणजे मी एक निवृत्त प्राध्यापक असल्यामुळे मला पेन्शन
इन्फॉर्मेशन बऱ्यापैकी मिळते. तर माझं चालतं सगळं. हां, आपण सगळे इथं बसलेले लोक असेच आहोत. आपला काही दोष नाही त्यामध्ये किंवा आपण काही क्रिमिनल आहोत असं मला काही म्हणायचं नाही आहे. पण आपणच फार महत्त्वाचे घटक आहोत की आपण हे समजावून घेऊ शकतो. तर आजूबाजूचे सगळं जे काही भयंकर अशा प्रकारची आणि हे आत्ताचं गेल्या 10-15 वर्षामध्ये तर काय बोलायचं आता की ते सर्व त्याने आणण्याचा प्रयत्न केलेला आहे की हा जो फॅसिझम आहे, एक ॲब्सर्डिटी ज्याला म्हणतो की काम्यूचा मी आवर्जून उल्लेख करतो होतो की अल्बेर काम्यूनी आपल्या मित्राला पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये त्या मित्राने त्याला विचारलं होतं की ॲब्सर्डिझम ॲब्सर्डिटी काय म्हणतोय, काय भानगड आहे, म्हणजे मला जरा समजावून सांगू बरोबर होतं. त्याने ते पत्र लिहिलेलं आहे. ॲब्सर्डिझम म्हणजे काय, ॲब्सर्डिटी म्हणजे काय हे डिफाईन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्या पत्रात अल्बेर काम्यू असं म्हणतो की तू अशी कल्पना कर की फोनवर कोणतं त्यावेळेला पॅरिसमध्ये फोनचे बूथ वगैरे आले होते. एका बूथवरून कोणतरी फोनवर बोलतोय अशा प्रकारची बूथ अशा प्रकारची सिस्टीम्स पॅरिसमध्ये होते. तर त्याचा उल्लेख त्याने केलेला आहे. तो म्हणतो की बूथवर कोणतरी एक माणूस बोलतो आहे आणि तो कोणाशी बोलतो आहे तर ते प्लास्टिकशी बोलतोय. प्लास्टिक फोनचा रिसिव्हर आहे त्याला त्याने प्लास्टिक म्हटलेलं आहे. तर जगामध्ये सगळ्यात ॲब्सर्ड परिस्थिती हीच असेल की जर माणूस प्लास्टिकशी जर बोलायला लागला तर ह्याच्यापेक्षा ॲब्सर्ड काय होऊ शकतं. सो दिस इज वॉट आय मीन बाय ॲब्सर्डिटी, दिस इज ॲब्सर्डिझम असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता काम्यूनी हे सगळं म्हटलेलं आणि आज जर आपण हे ॲब्सर्डिटी जर पाहायला गेलो, आपण स्क्रीनवर आहोत, मोबाईलच्या स्क्रीनवर आहोत. म्हणजे आजची जी अँड्रॉइड सिस्टीम जी काही 21व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये ही इंट्रोड्यूस झाली आपल्याकडं, तेव्हापासून म्हणजे मला असं वाटतं की ॲब्सर्डिटीचा जो काही एक म्हणजे स्केल असेल, स्केल एक्स्ट्रीम स्केल तो आपण क्रॉस केलेला आहे. म्हणजे ॲब्सर्डिटी म्हणजे काम्यू जर आता असेल तर ते म्हणाले असते की काय करावं, म्हणजे ह्याला काय ॲब्सर्ड म्हणजे त्याने काहीतरी विचित्रच काहीतरी केलं असतं. ही कुड हॅव रिटन अ डिफरंट स्टोरी ऑलटुगेदर. तर आपण ॲब्सर्डिटीचे सर्व अशा प्रकारचे रेकॉर्ड्स आपण तोडले. आता मी इथं बोलतोय आणि आपण एक सर्व ठरवलेलं आहे की ऐकायचं म्हणून काय बोलच्या लोक होतील, ज्यावर जो अन्याय किंवा जो काही अत्याचार होईल तो आपण सहन करायचा असं आपण ठरवलेलं आहे म्हणून आपण ऐकतोय. आणि जी काही पुण्यासारख्या ठिकाणी इतके लोक आलेले आहेत म्हणजे फार मोठी संख्या आहे. आज कोणाचं ऐकायलाच तयार नाही. प्रत्येकाला आपलं काय सांगायचं आहे. तुम्ही काहीतरी मेसेज करा, म्हणजे व्हॉट्सअपवर मेसेज करा, तर तो ते वाचत पण नाही, तो त्याचं सांगतो तुम्हाला. कवी हेच करतात. लेख समजा मी काहीतरी पाठवला मला PDF किंवा काहीतरी वर्ड फाईल, तर तो काय करतो ते वाचत नाही, तो स्वतःच पाठवतो. फोटोग्राफी जर पाठवले ते पाहत नाही, स्वतःचे फोटो. म्हणजे इथं आत्मरततेचा जो स्केल आहे तो इतका टोकाचा झालेला आहे की लोकांना दुसरे काय म्हणत आहेत, मग दुसऱ्यांचं दुःख, दारिद्र्य, अनएम्प्लॉयमेंट असेल, राजकीय, आर्थिक आणि काय सांस्कृतिक बाकीचे सगळे प्रश्न आणि स्त्री पुरुषाचे नात्याचे प्रश्न तर अजून वेगळेच आहेत. हे सोडून द्या सगळं. तर इथे साधे संवाद ज्याला म्हणतो तो संवाद होत नाही. अशा प्रकारच्या या परिस्थितीमध्ये इतकी ॲब्सर्डिटी आलेली असताना मला वाटतं ही टोकाला गेलेली जी ॲब्सर्डिटी आहे, ॲब्सर्डिझम आहे, त्याचं अत्यंत प्रभावी आणि प्रत्ययकारी आणि अत्यंत परिणामकारक असं चित्रण म्हणजे चिंबोरे युद्ध ही कादंबरी. अनेक छोट्या मोठ्या अशा एपिसोड्समधून हे सर्व त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये म्हणजे रॅप सॉंग्स आहेत, पथनाट्य आहे, कविता आहे, गाणी आहे आणि एकदम असं म्हणजे सारखं बदलत जातं. जसं म्हणजे आता मी इथं बोलत आहे, नंतर परत पलीकडं लगेच
ते बोलता बोलता देखील मला वाटतंय काय मेसेज आला असावा मला, मगाशी मी काहीतरी पाहत होतो. याचं देखील एक म्हणजे जाणीव नावाची जी गोष्ट आहे, कॉन्शियसनेस, याचं काय झाले बा, म्हणजे जसं एखाद्या म्हणजे काय ते कुठली गन असते होती 50 काय ते 52, त्या गनने सगळा म्हणजे त्या कॉन्शियसनेसचा सगळा चुचडा केलेला आहे. अशा प्रकारची आपली ही कॉन्शियसनेस झालेली आहे. देर इज नो एनी मिनिंगफुल ऑर सिग्निफिकंट काइंड ऑफ ह्युमन ज्याला आपण फील म्हणून तो राहिलेला नाही. आपण यंत्रवत झालेले आहे. आपण स्वतःच्या पलीकडे कुठल्याच गोष्टींचा आपण विचार करायला तयार नाही, घरातल्या लोकांचा विचार करायला तयार नाही. तेव्हा हे चिंबोरे नावाचं जे काही एक प्रतीक आहे, हे प्रतीक तेच सांगतं. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये राजकीय अशा स्वरूपाच्या ज्याच्यावर आपल्याला करता येईल अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. मला असं वाटतं की एक फार चांगल्या प्रकारची एक राजकीय कादंबरी बाळासाहेब वडदे यांनी दिलेली आहे, एसेन्शियली अ पॉलिटिकल नॉव्हेल. आणि जेव्हा राजकारण ही गोष्ट आपल्याला समजू नये अशा प्रकारचा एक फंडा गेल्या 10-15 वर्षामध्ये जो तयार केलेला आहे की खोट्या गोष्टी अधिकाधिक लोकांच्या डोक्यावर मारून हे खरं आहे, आम्ही जे खोटं सांगतो आहे हे खरं आहे असं मिळवण्याचा हा कालखंड असताना अशा या सर्व गोष्टींचा पर्दाफाश करणारी ही म्हणजे इसेन्शियल अशा प्रकारची पॉलिटिकल नॉव्हेल आहे. त्यामुळे लेट मी कॉंग्रॅच्युलेट लबडे सर. आणि मी फार बोलत नाही कारण कसं आहे की सेंचुरी करण्या अगोदर आऊट झालेली बरं असतं. त्यामुळे इथे थांबतो आणि तुम्हा सर्वांचं कारण कसं आहे की ऐकण्याच्या लिमिट्सचा देखील आपण एकदा विचार केला पाहिजे. चिंबोरे युद्धसारखी कादंबरी वाचून जर मी रॅप सॉन्ग माझं जर दीर्घकाळ चालू ठेवलं तर मग ही कादंबरी मला समजलेली नाही असंच म्हणावं लागेल. थँक्यू व्हेरी मच. बोलत राहावं आणि आम्ही सर्वांनी ऐकत राहावं. असं नुकतंच तुमचं सुरू झालं आणि संपलं असं वाटायला लागलं. तुम्ही अतिशय छान तुमची निरीक्षणं मांडलेली आहेत. मी प्राचार्य शेटे सरांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार महाराजी शासने यांच्या हस्ते स्वीकारावा. आलं का? चला करतो. ज्यांची कादंबरी गेल्या वर्षभर विशेष चर्चेत होती त्या कादंबरीचं नाव आहे नैमिष अरण्यात अर्ध्या रात्री. या कादंबरीचे लेखक मुरलीधर सुतार सर ते पण आपल्यात उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. आणि थेट वाशिमवरून म्हणजे विदर्भातून आणखी एक जण आमचे मित्र कवी शेषराव धांडे, रस्ता सोडून चालला कुठं असा जाग प्रस्थापितांना विचारणारे शेषराव धांडे सुद्धा वाशिमहून इथं उपस्थित झाले. मी त्यांचंही स्वागत करतो. ॲब्सर्डिटी, प्रतिकात्मता आणि सध्याच्या समकालावर तिरकस शैलीमध्ये, सटायरमध्ये आणि सूक्ष्मपणे वापर करून ज्यांनी कादंबरी लिहिली असेल लबडे सरांचं ते बोरगावे सरांनी निष्कर्ष काढलेले आहेत ते खरोखर आपल्या सगळ्यांना महत्त्वाचं आहे. ते जे म्हणतात की आपण आत्मगत झालेलो आहे, मला असं वाटतं की लोकांचा नाईलाज झालेला आहे. म्हणजे अगोदर साहित्यिकांनी पुरस्कार वापसी केली मागच्या पंचवार्षिकमध्ये, तरीही निबर कातडीची व्यवस्था बदललेली नाही. त्यामुळे त्याच्या पलीकडे आणखी काय करायचं असतं. म्हणजे मनोहर राणा वगैरे असे मोठे मोठे दिग्गज लोकांनी जेव्हा पुरस्कार वापसी केली तेच महाराष्ट्रामध्ये झालं. तर महाराष्ट्र तसा बऱ्यापैकी झेरॉक्सचा देश आहे. म्हणजे दुसऱ्यांनी काय केलं तर आपण झेरॉक्स करतो, मनाने काय म्हणजे आपण काय दुसरं काय करत नाही. आता असा एक काळ आहे आणि सगळेजण लोक जी काय व्यवस्थेची विरोधात म्हणजे कायमच व्यवस्थेची विरोधात आपण ओरडत असतो. त्यामुळे ती एक सवय झालेली आहे आणि समाज नाही म्हटलं तरी एका सापटीत सापडलेला, सांगीत सापडलेला आहे आणि तो असा चिरकतो आहे. त्याचा आवाज तसा जेवढा पाहिजे तो दंडशाहीच्या कानापर्यंत जात नाही. तर तो उद्गार लबडे सरांनी त्यांच्या कादंबऱ्यातून गेले 4 कादंबऱ्यातून आत्ताच्या कादंबरीमध्ये त्याचा कळत चढवलेला असं म्हणता येईल. तर तो झालेला आहे आणि म्हणूनच इतक्या संख्येने लांबून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत. तर मी भारतजी शासने सरांना विनंती करतो. खरं तर आपल्याला 8 वाजेपर्यंत वेळ होता परंतु वाक्यांनी फारच आवडतं घेतलंय. मी भारतजी शासने सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं
हे न केल्यामुळे ते मला आता जाहीर करावं लागतंय. म्हणून चिंबोर युद्ध या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं अधिकृतपणे जाहीर करतो. मंचावर विराजमान असलेले सर्व मान्यवर डॉक्टर बोरगावे, चिटणीस दागो काळे, बाळासाहेब नेवरकर, प्रकाशक, सूत्रसंचालक, उपस्थित असलेले मित्र, अनुवादक साळुंके आणि आपण सर्व गुणीजन मित्र, प्रत्यक्षामध्ये या कादंबरीमध्ये काय आहे याच्याबद्दल खूप सविस्तर, अतिशय विद्वत्तापूर्ण अशा प्रकारचं विवेचन आधीच्या वक्त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे या कादंबरीमध्ये काय आहे ते पुन्हा सांगण्यापेक्षा त्याची पार्श्वभूमी आणि ही कादंबरी कशी प्लेस करता येईल, प्लेसिंग कसं करता येईल याच्याबद्दलची थोडी चर्चा मला करणं अपेक्षित वाटतं. तत्पूर्वी अर्थातच आधीच्या वक्त्यांनी काय आपल्याशी संवाद साधलेला आहे त्याच्याबद्दल थोडक्यामध्ये मला सांगायचं आहे. त्याचं रिपिटेशन होणार नाही याची काळजी मी घेईन. एकतर लेखक या कादंबरीबद्दल जेव्हा बोलायला लागले त्यावेळेला मला अतिशय उत्कंठा निर्माण झाली, कारण त्याच्यामध्ये निर्मिती प्रक्रियेबद्दल पुष्कळ काही बोलण्याचा त्यांना एक वाव तिथे होता. आणि लेखक जेव्हा स्वतः सांगतो की ही कादंबरी मी का लिहिली त्यावेळेला आपण सर्व जीवाचं कान करून ऐकायला पाहिजे, तेव्हा त्यांनी त्याचं निवेदन केलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यात त्यांनी कादंबरीला चेहरा नसतो आणि जे काही भोवती चाललेलं आहे त्यातून जे काही आपल्याला निवडायचं ते निवडून आपल्याला मांडणी करावी लागते, अशा प्रकारचं जे निवेदन केलेलं आहे ते फार महत्त्वाचं मला वाटलं. काळे साहेबांनी वास्तववादी कादंबरी आहे असं म्हटलेलं आहे, त्याच्याबद्दल मी विवेचन करेन, कारण ती थोडीसं मला स्वतःला शंका वाटते. ती शंका मी आपल्यासमोर उपस्थित करणार आहे. अतिरचना आहे हे एक चांगलं विधान त्यांनी केलं. मेटामॉर्फोसिस आणि ॲनिमल फॉर्मचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. नेवरकर साहेबांनी वास्तववाद आणि रूपकात्मकता याच्याबद्दल आपल्याला सांगितलं आणि बोरगावेंनी कथन पद्धती मुळीत निघाली या मागच्या 100 वर्षामध्ये. वैश्विकता आहे या कादंबरीमध्ये आणि टरफले मोकळे करण्याचं जे काही काम या कादंबरीने केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे अकथ्य आहे ते कथन करण्याचा प्रयत्न केला, हे अतिशय महत्त्वाची विधानं त्यांनी काही केली. मित्रहो, या संदर्भामध्ये हे त्यांनी जे काही आपल्याला सांगितलं ही एक पार्श्वभूमी म्हणून मला आपल्याला सांगायचं होतं. 2-3 मुद्दे मी आपल्याला सांगणार आहे की ही कादंबरी अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा या त्यांची 16 पुस्तकं आहेत त्यातली ही चौथी कादंबरी आहे. योगायोग असा की यापूर्वीच्या कादंबरीच्या चर्चेच्या वेळेला मी उपस्थित होतो, बोरगावे सर पण होते, आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित होते आणि अन्यही काही मंडळी होती. चिटणीसांनीच हा कार्यक्रम पुन्हा घेतला होता, आता हा दुसऱ्यांदा होतो आहे. त्यानिमित्ताने या कादंबरीवर थोडी यांच्या शैलीबद्दल चर्चा यापूर्वी घडलेली याच सभागृहामध्ये. आता मला लक्षात असं आणून द्यायचं आहे की साधारणपणे कादंबरी या प्रकाराबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला साधारण 2 त्याचे भाग पडतात. एक स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील कादंबरी आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील कादंबरी असं आपण म्हणतो. हा अभ्यासाच्या सोयीसाठी एक डिमार्केशन लाईन आपण केलेली आहे, भेदरेषा. खरं तर त्यापूर्वीची कादंबरी आताची कादंबरी कालानुक्रमे आपोआपच कादंबरीच्या एकूण प्रकटनामध्ये बदल होतच असतो. हे जरी लक्षात घेतलं तरी देखील आपण एक सोयीचा भाग म्हणून त्याच्याकडे बघतो की स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये काय लिहिलं जात होतं आणि त्यानंतर पुढे काय लिहिलं गेलेलं आहे. तेव्हा हा जो भेद आहे हा लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. दुसरा एक भेद केला जातो तो आधुनिक पूर्व आणि आधुनिकोत्तर म्हणजे पोस्ट मॉडर्निझम असा प्रकारे केला जातो. जेव्हा आधुनिक कालखंडामध्ये प्रवेश करता करता जे काही लिहिलं गेलं, जे काही लिहिलं जात होतं आणि ज्याच्याबद्दल प्रामुख्याने आपण बोलत होतो त्या सर्व साहित्यविषयक प्रकारांच्या बाबत चर्चा झालेली असताना त्यानंतर हळूच केव्हा तरी मराठीमध्ये आणि अन्य भाषांमध्ये आधी, मराठीमध्ये नंतर आधुनिकोत्तर कालखंड हळूहळू डोकावू लागला आणि तो आता मराठीच्या बाहेर येऊन दरवाजा ठोठवतो आहे. प्रामुख्याने आणि संपूर्णतः आपण आधुनिकोत्तर कालखंडामध्ये प्रवेश केला असं मला स्वतःला वाटत नाही, कारण अवशेष मागचे आपल्यासमोर आहेतच आणि नवं काय येऊन बसलेलं आहे, आपल्याला काय खुणावतं आहे याच्याबद्दलची पुरेशी जाणीव आपल्याला नाही.
त्याच्यामुळे असं म्हणणं थोडंसं धारिष्ट्याचं होईल की आता आधुनिक काळ मागे पडलेला आहे साहित्यामध्ये आणि आधुनिकोत्तर असा कालखंड आपल्यासमोर पुढे आलेला आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. तरी देखील हा याच्यामध्ये एक आपण भेद करतो, दोन वेगवेगळे भाग करतो की आधुनिक पूर्व काळामध्ये आणि आधुनिकोत्तर काळामध्ये सध्या काय लिहिलं जात आहे. या संदर्भामध्ये जेव्हा ही कादंबरीचं प्रेसिंग आपण करण्याचा प्रयत्न करू तेव्हा हा जो भेद आहे तो लक्षात घेतला पाहिजे, म्हणून मी तो आपल्याला सांगितला. एक सूक्ष्म असा झगडा खरं तर यापूर्वी घडलाय, तो असा की भाववादी आणि बुद्धिवादी अशा प्रकारचे झगडे देखील कादंबरीच्या मध्ये आलेले होते, ज्याच्यामध्ये व्यक्ती आणि व्यक्तीचा स्वतःचा संघर्ष मांडायचा, त्या व्यक्तीला नायक किंवा नायिका म्हणून समजायचं, हा जो एक ठरलेला पॅटर्न असायचा. मग त्याच्यामध्ये धगसारखी कादंबरी असेल, पाचोळ्यासारखी असेल, अर्धचक्रसारखी असेल की ज्याच्यामध्ये एका स्त्रीचा संघर्ष मांडलेला आहे. आणि दुसऱ्या ज्या कादंबऱ्या होत्या त्या समूहवादी होत्या, त्याच्यामध्ये एका व्यक्तीला केंद्रस्थानी न मानता समूहाला केंद्रस्थानी मानून समूहाची कथा सांगण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये जास्त झालेला होता. अशा प्रकारचा झगडा सुरू असताना या प्रकारच्या कादंबऱ्या आपल्याकडे यायला लागलेल्या होत्या. आणि त्यात एक प्रमुख झगडा जो मला सांगायचा, तो झगडा खरं तर मारामारी अशा अर्थानं समजायचा नाही, एक सूक्ष्म संघर्ष असंही आपल्याला समजू शकतो आपण. त्यामध्ये प्रतीक कादंबऱ्या, रूपकात्मक कादंबऱ्या, कलावादी कादंबऱ्या, प्रायोगिक, काव्यात्मक, अभिजातवादी इत्यादी इत्यादी अशा प्रकारच्या कालखंडात अशा प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या जायला लागल्या होत्या त्या काळात. आणि त्याला उत्तर म्हणून वास्तववाद नव्याने यायला लागलेला होता. आणि त्यावेळेला ही सगळी मंडळी असं म्हणत असायची, हे तुम्ही काय लिहिताय, प्रत्यक्षामध्ये हा जो काही हे जे वास्तव आहे आणि हा सर्वसामान्य माणसाचं जे दुःख आहे ते कादंबरीमध्ये का येत नाहीये, त्याऐवजी तुम्ही त्याच्यात काव्यात्मता आणताय, कलावाद आणताय. आणि मग हे जे काही प्रहार आणि हल्ले त्या वेळेला झाले, उदाहरणार्थ सावित्री कादंबरीवर हल्ला झालेला आहे, मी आपल्याला मुद्दाम आठवण करून देतो. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की कालखंड कुठला, युद्धाचा पार्श्वभूमी आहे आणि जी पत्र लिहिणारी जी नायिका आहे सावित्री, तिचं वय किती आहे तो कालखंड लक्षात जर घेतला तर. मग इतक्या जर कमी वयाची जी नायिका आहे ती इतक्या प्रगल्भपणे त्याच्यामध्ये पत्र लिहिते आणि असं सांगते की मी आता तुम्ही आल्यानंतर मित्राला लिहिते आणि तुम्ही आल्यानंतर आपण वीणा वादनाचा कार्यक्रम करू. तेव्हा वीणा वादन करणे, एक वेळ जर असं म्हटलं की मी सतार वाजवायला बसणार आहे तर कुठेतरी थोडीशी शिकलेली आणि ती सतारीचा कार्यक्रम करणार आहे असं आपण समजू शकतो. पण वीणा जर वाजवायची असेल आणि कार्यक्रम करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला साधना करावी लागते, कारण ते अवघड असं वाद्य आहे आणि ते त्याच्यावर मास्टरी निर्माण करायची. मग एक वय काय आणि हे केव्हा ती शिकली असावी, अशा प्रकारच्या अनेक शंका त्यावेळेला उपस्थित करण्यात आल्या. कारण त्याच्यामध्ये जो काही व्यासंग होता, जे रेफरन्सेस होते या पत्रामध्ये आलेले, आता एक सावित्री या पद्धतीनं बघता येत नाही, ती एक काव्यात्मक कादंबरी आहे अशा प्रकारचं प्रत्युत्तर देण्यात आलेलं होतं. परंतु त्याच वेळेला त्याच्या पुढे मागे मर्त्य आणि अधोलोक सारख्या कादंबऱ्या निर्माण झाल्या, एनकेच्या राज्यामध्ये निर्माण झाल्या. आणि मग बातम्या, केवळ बातम्यांची कात्रणं याच्यावर कादंबरी लिहिली गेली, केवळ पत्र याच्यावरची कादंबरी लिहिली गेली, अशा प्रकारची प्रयोगात्मक कादंबऱ्या बऱ्याचशा आलेल्या आहेत. परदेशामध्ये जर बघायला गेलो तर त्याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केलेलाच आहे. त्यात 100 Years of Solitude सारखं आहे की तुम्हाला 100 वर्षानंतर केव्हा तरी शेपटी फुटणार आहे, असं ते ट्राईबमध्ये संकल्पना येते आणि खरोखरच तसं होतं. ही कादंबरी जी आहे ती जेव्हा लिहिली जात होती त्यावेळेला मराठीत काय लिहिलं जात होतं याचाही आपण तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे. आता हे वास्तवाचे प्रहार आणि हल्ले जेव्हा व्हायला लागले तेव्हा वास्तववादी मंडळींचं म्हणणं असं होतं की तुम्ही पारंपरिक पद्धतीने का होईना परंतु जे वास्तव आहे, ज्या वास्तवामध्ये आपण जगतो आहोत ते वास्तव कादंबऱ्यांमध्ये आलं पाहिजे. त्याऐवजी पलायनवादी स्वरूप स्वीकारून काव्यात्मक, अभिजातवादी, कलावादी, रूपकात्मक, प्रतीकात्मक अशा प्रकारच्या कादंबऱ्या का लिहित आहात. आणि म्हणून ज्या काही लिहिल्या गेल्या, ज्यांची मी काही केवळ आठवणीसाठी म्हणून नावं वाचली, आणखी पुष्कळ त्याची यादी मोठी आहे, पण अशा सगळ्या कादंबऱ्यांना एका बाजूने नाकारण्याचा प्रयत्न झालेला होता. त्याऐवजी वास्तववाद असला पाहिजे. मग त्याच्यामध्ये की कचकड्याची कादंबरी आहे असं म्हटलं गेलं, किंवा चित्रेम खानोलकरांच्या कादंबऱ्यांना नाकारलं गेलं, कारण त्याच्यामध्ये पगोंडावस्थेमध्ये असलेल्या लेखकाने लिहिलेलं ते आहे, त्याच्यात वास्तवता कुठे आहे, त्याच्यामध्ये सामाजिकता कुठे आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले. आपल्याला माहिती आहे ते सगळं. आता
आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठीमध्ये अशा प्रकारचे साधारणपणे 2 गट असताना की एक प्रतिकात्मक कादंबऱ्या आणि त्या प्रकारच्या प्रयत्न करणाऱ्या, ज्याला आपण काव्यात्मक पद्धतीनं प्रकट करणाऱ्या कादंबऱ्यांचा एक गट जर आपण म्हटला, तर दुसऱ्या बाजूने वास्तववादाचा एक मोठा प्रभाव याच्यावर यायला लागला होता. अशा प्रकारची सूक्ष्म झगडा किंवा संघर्ष हा आपल्याला बघता येतो. आता हा एका बाजूने असताना आता सध्या नव्याने पुन्हा एकदा आणि नव्या स्वरूपामध्ये संदिग्धतेला प्राधान्य देऊन काही प्रकटीकरण करण्याचा प्रयत्न हा जगभरच सुरू आहे, मराठीतच असा आहे असं नाही. त्याच्यामुळे जगभरच्या ज्या काही गाजलेल्या कादंबऱ्या आहेत, ज्या आत्ताच्या लिहिल्या जात आहेत आणि ज्यांना पारितोषिकं मिळत आहेत आणि ज्या उपलब्ध होत आहेत आपल्याला, ते जर आपण वाचले तर त्याच्यामध्ये विविध प्रयोग केलेले आहेत असंही लक्षात येतं आणि वेगवेगळ्या पद्धतीने कथन करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला जातो. त्याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी अतिशय विद्वत्तापूर्ण असा उल्लेख केलेला आहे की जे अकथ्य आहे ते मला कथ्य सांगायचं आहे, जे अकथ्यच आहे, जे सांगताच येत नाहीये ते सांगायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं? वास्तववादाचा त्या ठिकाणी मला अंगीकार करता येत नाही, कारण वास्तववादाची स्वतःची एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादेच्या पलीकडे कुठेतरी जायचं आहे. त्या सगळ्या प्रकरणामध्ये आता इथे यांची बाळासाहेबांची ही 4थी कादंबरी येते आणि त्या कादंबरीकडे आपण कोणत्या नजरेने पाहिलं पाहिजे आणि त्याचं विश्लेषण कसं केलं पाहिजे याच्याबद्दलची चर्चा आपल्याला प्रामुख्याने करावी लागेल आज ना उद्या केव्हा तरी. कारण आपण म्हणतोय की ही कादंबरी गाजणार आहे, वाचकांना प्रिय होणार आहे, याच्याबद्दल मला स्वतःला शंका वाटते. कारण ती लोकप्रियतेच्या रूढ अर्थाने असलेल्या अशा परंपरेमध्ये ही बसणारी नाही. याची परंपरा सुद्धा निर्माण होणार नाही, कारण ही जी काही स्कूल आहे की बाळासाहेबांचं स्कूल चालवणारी कादंबरी येईल असंही अशक्य दिसतंय. कारण त्यांनी जे केलं ते एक्सक्लुझिव्ह, त्यांनी त्यांच्यापुरती स्वतःची शैली निर्माण केली, त्याचं अनुकरण होणारच नाही आहे. आणि ज्या काही कादंबऱ्या ज्या लिहिल्या एकेका टप्प्याने, त्याचा हा क्रमशः विकास झालेला आहे हे निश्चित आहे. त्यामुळे मग याच्यामध्ये काय शोधायचं आहे आपल्याला, तर एक पोस्ट ट्रुथ नावाची भानगड येते आपल्यासमोर सध्या आणि ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत की सत्योत्तर सत्य म्हणजे काय आहे. तर जे काही तुम्हाला वास्तववादी कादंबऱ्यांच्या रूढ परंपरेमध्ये बसून सांगता येत नाही ते तुम्हाला सांगायचं जर असेल तर ते जे काही सांगण्याचं तथ्य असणार आहे किंवा कथ्य असणार आहे ते खरं तर सत्याच्या पलीकडचं असणार आहे, म्हणून ते पोस्ट ट्रुथ आहे. त्या प्रकरणामध्ये बसणारी ही कादंबरी असावी असं माझा स्वतःचा एक अंदाज आहे. आणि त्याच्या पाठोपाठ वैश्विकता आहे, त्याच्यात युनिव्हर्सल अशा प्रकारचे सगळे एलिमेंट सापडतात. विश्वकरुणा आहे, कारण त्याच्याशिवाय इतक्या थेट पद्धतीने परंतु अत्यंत रूपकात्मक पद्धतीने मांडता आलं नसतं. त्यामुळे त्याच्यामध्ये करुणा आहे, विश्वकरुणा. समाजाबद्दल त्यामध्ये या लेखकाला अतिशय तळमळ वाटते आहे. प्रबोधन त्यांनी केले, परंतु ते अतिशय छुप असं केलेलं आहे. विश्व मानव कल्याण त्यांना अभिप्रेत आहे. अखत्य वास्तवाचं निवेदन करण्याचा प्रयत्न आहे. सूचकता, संदिग्धता हे या गोष्टी तर येतातच येतात, कारण वाचता आपल्याला लक्षात येतं की याच्यामध्ये कुठे क्रम नाही आहे. आधी काय सांगितलं, नंतर काय सांगितलेलं आहे, कथा कोणाची आहे, कोणत्या कॅरेक्टरची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पारंपरिक अशा पद्धतीची निवेदन पद्धती एकदम मोडून काढलेली आहे. कारण एकाची मग इथे कथानक, आपला जो नायक असतो तो कथानक सांगायला लागतो किंवा त्याचं कथानक सांगायचं असतं. या पद्धतीनं ज्याची उल्लेख मी आधीच्या कादंबऱ्यांच्या संदर्भात केले, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारचा शैलीवाद याच्यामध्ये नाही आहे. मग याच्यात काय आहे तर भावबुद्धीला आवाहन आहे का, म्हणजे ज्याला आपण इंटेलेक्च्युअल इमोशन्स म्हणू शकतो का, शंका वाटते. कारण हा शब्द यापूर्वी मी वापरलेला होता तेव्हा विद्वानांनी याच्यावर शंका घेतली होती की म्हणजे काय, काही इमोशन्स वेगळे आहेत आणि इंटेलेक्च्युअल आस्पेक्ट्स वेगळे आहेत. दोन्हीचं जे तुम्ही कॉम्बिनेशन करताय, भावबुद्धीला आवाहन करणारं कसं काय लिहिलं जाऊ शकतं. परंतु याच्यामध्ये ते तसं निश्चितपणे लिहिलं गेलेलं असल्यामुळे बाळासाहेबांची ही कादंबरी जी आहे ती या सर्व वैशिष्ट्याला पात्र ठरते. आणि म्हणून त्याच्यात त्यांनी जे शेवट जो केलेला आहे तो या ठिकाणी मी फक्त वाचून माझं निवेदन संपवतो. त्याचे 2 कारणं, एक म्हणजे कादंबरीत काय आहे हे आधी सांगितलंय मी, बोललो आपल्याला, आणि तेच पुन्हा मी या ठिकाणी रिपीट करणार नाही आणि अध्यक्षांनी कमीच बोलायचं, त्यामुळे जास्त मी सांगणार नाही.
पण त्याच्यात शेवटी त्यांनी जे काही म्हटलेलं आहे की प्रत्येक जण दुसऱ्याला आरसा दाखवतो, हे युद्ध अनादी काळापासून चालू होते, पुढे चालू राहणार आहे. हे स्टेटमेंट आहे त्यांचं, अतिशय महत्वाचं असं स्टेटमेंट आहे. माणूस जिवंत आहे तोपर्यंत हे चालत राहील असं त्यांचं म्हणणं आहे. मग चिलापी पक्ष पर्यायी खुले आहेत, त्यांनी सत्ता बाधित आहेत, सामदाम दंड भेद वापरून चिंबोरे पुढच्या निवडणुकीत जिंकायच्या तयारीत आहेत. परंतु तोपर्यंत चिंबोर लोकशाही टिकायला तर हवी, ही जी आजची आपली तळमळ आहे ती त्यांनी इथे व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून हे चिंबोर युद्ध सुरू आहे. का युद्धाची अवस्था काय आहे, तर आम्हाला हे लोकशाही टिकवायची आहे. म्हणून चिलापीने काय केलंय, मतदार चिंबोरे आपल्या मताला काहीच किंमत देत नाहीत, या विवंचनेत आहेत. नवीन निवडणूक होणार की नाही या प्रश्नचिन्हामुळे आपल्या तिघांना मुक्ती नाही, म्हणजे या पात्रांना मुक्ती नाही. हा जो काही विचार त्यांनी या ठिकाणी दिला तो अखंड असा विचार आहे आणि एका मोठ्या अशा भ्रमयुगामध्ये आपण प्रवेश केला असं मी त्या भाषणात देखील म्हणालो होतो. तर हा जो काही भ्रमयुग आहे ते भ्रमयुग अशा प्रकारच्या निर्मितीला योग्य अशा प्रकारचं वातावरण निर्माण करत आहे. कारण यातून एक प्रकारचा भ्रम निर्माण होतोय की काय आहे नक्की, काय कुठे जायचंय, सत्य कोणते आहे. मग सत्याच्या पलीकडे जाऊन सांगितलेलं सत्य हे सांगण्याचा प्रयत्न हा लेखक करतो आहे. अशा प्रकारच्या एका निसटत्या निष्कर्षापर्यंत मी येऊन पोहोचलेलो आहे. त्यामुळे मी त्याचं अभिनंदन करतो. वैश्विक मी म्हटलंच आहे, त्यामुळे याचा अनुवाद आणि जो माझ्या माहितीप्रमाणे अनुवाद झालेला आहे या कादंबरीचा, त्याचे अनुवादक देखील इथे आलेले आहेत. त्यामुळे हा जो काही अनुवाद आहे हा अन्य भाषांमध्ये विशेषतः इंग्रजीमध्ये जाणार आहे. तो जर गेला तर त्यांना एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त होईल आणि जगाचं लक्ष जाईल या कादंबरीकडे. ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते. त्या दृष्टीने मी आपलं अभिनंदन करतो. आणि अतिशय महत्त्वाची अशी कादंबरी, परंतु अपारंपरिक पद्धतीने लिहून वेगवेगळे प्रयोग करून एक वेगळ्या अशा प्रकटीकरणाकडे आपण गेलेला आहात. ही विशेष अशी बाब आहे आणि त्याच्याकडे सर्वच मराठी अशा साहित्याने लक्ष दिलं पाहिजे. त्या मुद्द्याकडे मी येऊन अधोरेखित करतो आहे हा मुद्दा. त्यामुळे मी त्यांचं आणि प्रकाशकांचं अभिनंदन करतो, मुखपृष्ठकारांचं अभिनंदन करतो की एक देखणं पुस्तक त्यांनी आम्हाला दिलं. याबद्दल सर्वांचं अभिनंदन. आणि हा कार्यक्रम मुद्दाम या ठिकाणी घडवला तर चिटणीस यांचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. बोलायसाठी उभं राहिलो की आपण या पुढच्या कालावधीमध्ये अशा लेखकांचं दिवसभर चर्चासत्र घेतली पाहिजे. आणि तो प्रयोग आम्ही केला भारत शासनाच्या निमित्तानं. भारत शासने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर तो प्रयोग आम्ही तर केला. त्याचं पुस्तक आम्ही केलं. त्यामुळं त्या पुस्तकात जेवढं आम्हाला जमलं तेवढं, म्हणजे त्यांच्या कथा, त्यांच्या कविता, त्यांचं नाटक, त्यांची कादंबरी, त्यांचं ललित, या सगळ्यावर वेगवेगळे वक्ते बोलले. त्याचं सगळे यूट्यूबवर आपल्याला कुठेही बघता येईल. असाच प्रयोग आता विशेषतः बाळासाहेब लबडे, मी, अंजली कुलकर्णी, सांगळे, हे लक्ष्मीकांत देशमुखांच्या संदर्भात सुद्धा असं काही वेगळं करतो. तर असे पण काही प्रयोग पुण्यामध्ये आता अशा वेगवेगळ्या पद्धतीने झाले पाहिजे. त्यांनी जो आता मुद्दा उपस्थित केला तो अतिशय महत्वाचा आहे की ही कादंबरी इंग्रजीमध्ये गेल्यानंतर एका वेळेस नाही, त्यांचं तर म्हणणं आहे की नाही, हे जगाच्या साहित्यिकांमध्ये एक वेगळं परिमाण म्हणून बाळासाहेब लांबडे यांचं नाव घेतलं जाईल असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे मला अतिशय आनंद वाटतो की सांगोलेकर सर आपण नव्हता, पुढे मी सांगितलं की सांगोलेकर सरांमुळं लबडेंची माझी ओळख झाली. तर मी लबडेंची काय माझी ओळख व्हायचं कारण नव्हतं. पण आपण चांगल्याकडे वळलं पाहिजे म्हणून सांगितलं. आपण चांगल्याकडे वळत राहिलं पाहिजे, हा माझा महत्वाचा मुद्दा आहे. पुन्हा एकदा मी आलेल्या सगळ्यांचं प्रामाणिकपणे आभार मानतो. धन्यवाद. आणि आपले कुणाचेही कार्यक्रम विशेषतः साहित्यिकांचे सातारमध्ये आपण आम्हाला सांगा. त्यावेळी आमचा हॉल स्पेशली अशा कार्यक्रमासाठी काय मागणी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था नियमितपणे करत आलेले आहेत. त्यामुळं मला फार आनंद वाटतो. मी पाहिलेले आहेत आपले अनेक कार्यक्रम. त्याचबरोबर अथर्व पब्लिकेशन जळगाव यांनी आपल्या बाळासाहेब लबडे, डॉक्टर बाळासाहेब लबडे यांचं चिंबोरी युद्ध पुस्तक प्रकाशित केलं. तर माझ्या असं निदर्शनात आलेलं आहे की सातारा, जळगाव आणि गुहागर कसं एकत्र झालं पहा.
तर असं एकत्रीकरण आपल्या समाजामध्ये यापुढे घडलं पाहिजे असं एक माझं प्रामाणिक मत या ठिकाणी. आणि या निमित्ताने बाळासाहेब लबडे यांच्या चिंबोरी युद्ध या कादंबरीच्या प्रकाशनासाठी आलेल्या सर्व साहित्यिकांचे, साहित्यप्रेमींचे मनपूर्वक आभार मानण्यात येत आहे. त्याचबरोबर आपल्याला मार्गदर्शन करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारतजी सासने सर, त्याचबरोबर दुसरे अध्यक्ष बसलेले आहेत तिथं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे लक्ष्मीकांतजी देशमुख सर, त्यांच्या शेजारी बसलेल्या अंजलीताई मसपाच्या कार्यवाहक अंजलीताई कुलकर्णी, आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला ज्यांच्या शुभ हस्ते हे सगळं प्रकाशन झालं ते दीपक गोडगावे सर, प्रमुख वक्ते आपले खूप छान बोलले ते दाभो काळे सर, त्याचबरोबर रामदास निमुळकर सर, त्याचबरोबर आमचे महत्वाचे मसपाचेच नाही आमचे मित्र शिरीष चिटणीस सर आणि प्रकाशक युवराज माळी आणि संजय विशेष बुरुडे. संजय बुरुडे तुमचं विशेष अभिनंदन, कारण तुम्ही असं खेळत असं हे सूत्रसंचालन या ठिकाणी केलेलं आहे. सांगोलेकर सर आलेले आहेत, अनेक मान्यवर पिंपरी चिंचवडचे साहित्यिक या ठिकाणी आलेले आहेत आणि विविध भागातून आलेल्या सर्व साहित्यिकांचं या ठिकाणी या प्रकाशन संस्थेच्या वतीने आणि विशेषतः या पुस्तकाचे लेखक चिंबोरी युद्धचे लेखक बाळासाहेब लबडे यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी पसायदार म्हणून हा कार्यक्रम पसायदार म्हणून सर्वांनी उभं राहा, चप्पल काढा, आपण पसायदार आता विश्वात्मके देवे येणे भाग्यत्मे तोषावे, तोषोनी मद द्यावे फसाय दाने, विक्रांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, सोते वांछील तोते लाहो, प्राणीनाथ वर्षत सकल मंडळी, ईश्वर निष्ठांची मांडियाळी, अनवर्त भूमंडळी, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, ओरती जे अर्णव योषाचे, चंद्रमे जे आलांछन, मार्तंड ते तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिनी लोकी, वजितो आदि तुळशी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवावे, एत म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो, येणे बरे ज्ञान देवो सुखिया दाना, येणे बरे ज्ञान देवो सुखिया दाना, येणे बरे ज्ञान देवो